पुस्तक आपल्याला झाकलेल्या गोष्टी उघड करतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रगटीकरण पुस्तक वाचतो, बरोबर. तर आता येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण की जे त्यांनी आपल्या दासांना कळलं, पुढचं वचन बघा काय म्हणते, हे त्याला देवाकडून झाले. प्रगटीकरण नेहमी लक्षात आपल्याला देवाकडून होतं, आपल्याला ते स्वतः आपल्याला ते ज्ञान करता येत नाही. प्रगटीकरण आम्हाला देवाकडून झालं पाहिजे. ओके. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरता हे झालं. कुणाला दर्शविण्याकरता झालं? जे दास आहे, जे स्वतःला दास समजतात. हे प्रगटीकरण पुस्तक ख्रिस्ती विश्वासाने जे नाही, जे अविश्वासू लोक आहेत, अंधकारचे लोक आहेत, त्यांना हे पुस्तक समजणार नाही. हे ठराविक लोकांसाठीच प्रगटीकरण दिले गेले की जे स्वतःला येशूचे दास किंवा गुलाम म्हणत आहेत, येशूचे शिष्य आहेत, येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालतात, विश्वासानं जे त्याला पत्करतात, त्या लोकांनाच प्रगटीकरण हे समजू शकतं, कारण त्या लोकांसाठीच लिहिलं गेलेलं आहे, बरोबर ना. आता समजा एखादं फिजिक्स किंवा मॅथ्सचं पुस्तक असेल आणि एखाद्या कॉमर्सच्या मुलाला ते वाचायला सांगितलं, वाचता येईल का? नाही वाचता येणार. तो त्याचा विषय नाही आहे, त्यामुळे त्याला तो विषय समजणार नाही. तसं प्रगटीकरण असं आहे की जे विश्वासानं येशू ख्रिस्ताच्या अनुसरायला ते तयार आहेत, ख्रिस्ताचे दास किंवा शिष्य व्हायला तयार आहेत, त्या अंतःकरणाने जे येतात त्यांनाच प्रगटीकरण समजतं. सगळ्यांना समजेल असं नाही. ओके, त्या दासांना समजणार आहे. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की त्याने आपल्याकडून आपला दास योहान याला ते कळविले. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, हे अनेक वेळा कोड लँग्वेज आहे, ह्याच्यामध्ये सांकेतिक भाषा आहे, अनेक शब्द त्यामध्ये सिम्बॉल किंवा प्रतिकात्मक आहेत. आणि म्हणून जसेच्या तसे आपल्याला ते शब्द न घेता ते एक प्रतीक आहे, प्रतिकात्मक आपल्याला बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ, सिंहासनासमोर अंगभर असलेले डोळे असे एक प्राणी आहेत. म्हणजे खरोखर त्या प्राण्याला अंगभर डोळे असं नाही, पण तो त्यामध्ये काहीतरी आपल्याला तो सांगू इच्छितो. अंगभर डोळे म्हणजे त्याची नजर बहुतेक इतरांपेक्षा तीक्ष्ण आहे, तो अंतर्याम पारखणारा अंतर्भेदी नजर आहे, हा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे प्रत्यक्षात तशा गोष्टी आपण घ्यायच्या नाहीत. असे 4 प्राणी आहेत की कोणी सिंहासारखा दिसतो, कुणी चित्त्यासारखा दिसतो, कुणी गरुडासारखा आहे, कुणी गोऱ्यासारखा आहे. म्हणजे प्रत्यक्षात गोरा, गरुड, चित्ता असं नाही, त्याला काहीतरी अर्थ आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्दाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अर्थ आहेत, हे प्रथम आम्ही समजून घेतलं पाहिजे प्रगटीकरणाच्या पुस्तकात. आलं का लक्षात तुमच्या? आणि म्हणून हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो सांगत आहे की हे जे प्रगटीकरण मी लिहिलेलं आहे, ह्या एकाच पुस्तकामध्ये असं म्हटलंय की ह्या पुस्तकात लिहिलेले वचन ऐकून दाखवणारा किंवा वाचून दाखवणारा, ते ऐकणारा आणि त्याप्रमाणे वागणारे हे धन्य आहेत. त्यामुळे धन्य कोण आहेत? केवळ नुसतं वाचून दाखवणारा नाही, ऐकणारे नाही, पण हे वचन जे तुम्हाला समजले त्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्ही धन्य आहात, बरोबर ना. आणि म्हणून हे वचन पाळणारे किंवा त्याप्रमाणे वागणारे, वचन पाळणारे ते धन्य आहेत. आम्ही नुसतेच ऐकून न देता त्याप्रमाणे आम्ही ते पाळणारे असावं, असं त्या ठिकाणी तो सांगायचा प्रयत्न करत आहे. ओके. आता हे पुढं तो म्हणतो, 4थं वचन म्हणतो की तू हे आशियातल्या 7 मंडळांना हे पत्र लिही. आणि 7 मंडळांना तो त्या ठिकाणी कृपा व शांती देत आहे. आता कुणाकडून कृपा व शांती देत आहेत? 3 व्यक्तींचं उल्लेख त्या ठिकाणी तो करतो की त्यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. पहिलं तो म्हणतो जो आहे, जो होता व जो येणार, याच्यापासून. म्हणजे कोण बरं? प्रभू येशू ख्रिस्त. नक्की का? जो आहे, जो होता व जो येणार, प्रभू येशू ख्रिस्त. बरं. पुढे तो म्हणतो राज्यासनासमोर जे 7 आत्मे बसलेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आणि तिसरं तो म्हणतो जो देवाचा शब्द आहे, त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे विश्वसनीय साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला, पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त यांच्यापासून. ठीक आहे. जो होता, आहे, होता व येणार. तिसरं 7 आत्मे. आणि तिसरं कोण? पृथ्वीच्या राजांचा अधिपती कोण? काय पुढे म्हटले? येशू ख्रिस्त. या तिघांपासून तुम्हाला कृपा व शांती असो, बरोबर. आता तुम्ही काय म्हटलं? पहिला जो आहे, होता व येणार हा येशू ख्रिस्त आहे असं तुम्ही म्हटलं, बरोबर ना. दुसरं 7 आत्मे म्हणजे कोण? 7 आत्मे म्हणजे हां, आता 7 आत्मे म्हणजे बघायला मी कसे सांगितलं की तुम्ही इथे शब्दशः घ्यायचं नाही. 7 आत्मे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आत्मे असं नाहीये. हा 7 पटीनं प्रखर असा आत्मा आहे की पवित्र आत्म्याविषयी म्हटलेला आहे.
ओके, 7 पट हा पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्म्याविषयी म्हटले. म्हणजे आणि हा पृथ्वीचा राजांचा अधिपती येशू ख्रिस्त. मग आता 3 जण झाले का इथं? तुम्ही काय म्हटलं अगोदर येशू ख्रिस्त, मग आत्मा, परत येशू ख्रिस्त, असं आहे का? मग काय चुकतंय का आपलं? हा कोण आहे? हा जो आहे ना तो देव, जो पिता यहोवा परमेश्वर, ह्याच्याविषयी तो बोलतोय. जो आहे, जो होता व जो येणार, हा यहोवा परमेश्वर देव जो पिता, ह्याच्याविषयी तो बोलत आहे. लक्षात ठेवा. आपल्याला काय होतं, जो आहे, जो होता व जो येणार म्हणजे येशू ख्रिस्त येणार म्हणून आपण त्याच्याविषयी बोलतो, पण तेच नाही. ही भाषा कशी आहे? सांकेतिक भाषा आहे. यहोवाविषयी बोलतोय हा. म्हणजे हा पिता, पिता कोण आहे? जो होता, जो आहे व जो येणार. आणि मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेस जळत्या झुडपातून परमेश्वराने दर्शन दिलं मोशेला, त्यावेळेस मोशे म्हटला की मी त्या फारोकडे जाऊन काय सांगू की मला कोणी पाठवले, तुझं नाव काय? त्यावेळेस परमेश्वर काय म्हटला? मी आहे तो आहे. म्हणजेच काय? मी जो आहे, जो आत्ता होता आणि तो येणार आहे, तोच मी आहे. म्हणजे हा कोण आहे? यहोवा परमेश्वर. ह्याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. दुसरी गोष्ट, 7 आत्मे राजासनासमोर असलेले म्हणजे पवित्र आत्मा, ह्याच्याकडून तुम्हाला शांती असो. आणि पृथ्वीच्या राजांचा अधिपती जो येशू ख्रिस्त म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. आलं का लक्षात? आता हे जे 7 आत्मे म्हणतो, आता 7 आत्मे म्हणजे काय हे आपल्याला पाहण्यासाठी यशया याचा 11वा अध्याय आणि 2रं वचन हे पाहावं लागेल. यशया 11 आणि 2. हा, हे बघा, परमेश्वराचा आत्मा. पुढे हा 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 बघा, हे 7 आत्मे म्हणजे 7 गोष्टी आहेत, 7 गुणधर्म आहेत. सुज्ञानाचा आत्मा, पुढे समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, पुढे ज्ञानाचा आत्मा, पुढे भयाचा आत्मा. 1 2 3 4 5 6 आणि परमेश्वराचा आहे तो. हे ते 7 आत्मे आहेत. अलग लक्षात? म्हणजे एकच आत्मा, पण हे जे 7 गुणधर्म आहेत जे तुम्हाला यशया 11:2 मध्ये दिसतात. हे 7 आत्मे म्हणजे 7 पट असलेला हा आत्मा की ज्याच्यामध्ये हे गुणधर्म आहेत. तो परमेश्वराचा आत्मा आहे, तो सुज्ञानाचा आत्मा आहे, त्याचे गुणधर्म आहे हा. तो समंजसपणाचा आहे, सुसंकल्पनाचा आत्मा आहे, सामर्थ्याचा आत्मा आहे, ज्ञानाचा आहे आणि तो भयाचा आत्मा आहे. हे ते 7 आत्मे. समजलं तुम्हाला? म्हणून 7 आत्मे लगेच 7 म्हणायचे नाहीत. तो असा आत्मा आहे की त्याच्यामध्ये 7 पट हे गुणधर्म आहेत. ओके, तर म्हणून यहोवा परमेश्वर, पवित्र आत्मा आणि पृथ्वीच्या राजाचा अधिपती येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो, असे ह्या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे. पुढे हे लक्षात आलं तुमच्या? आतापर्यंत काय प्रॉब्लेम कोणाला? सगळ्या लक्षात? बरं. पुढे तो म्हणतो, पहा तो लवकर येणार आहे. आता कोणाविषयी बोलत आहे तो? हां, कारण प्रगटीकरण त्याला करायचं आहे म्हणून तो म्हणतो तो लवकर येणार आहे, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. येशूने जाण्यापूर्वी सांगितलं होतं की मी पुन्हा येणार आहे, आणि कशा प्रकारे येणार आहे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, नाही का? प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने त्याला भोसकलं हे सुद्धा पाहतील. ओके, हे प्रगटीकरण तो त्याला करत आहे की आता लवकरच प्रभू येशू ख्रिस्ताचं येणार होणार आहे. आणि म्हणून सर्व पृथ्वीवरील वंश त्यावेळेचे ऊर बडवून घेतील आणि असेच होणार. आणि पुढं काय म्हटलं? शेवटचा शब्द, त्या वचनाचा शेवटचा शब्द काय बघा, 7वं वचनाचं. हां, पुढे आमेन. आमेन शब्द बरेच वेळा प्रगटीकरणात आलाय. आमेन म्हणजे जे काय लिहिलंय तसे हो, म्हणजे हे नक्की होणार आहे, हे सत्य वचन आहे, हे त्रिवार सत्य आहे, हे होणारच, म्हणून तिथं आमेन लिहिलंय. त्याच्या अगोदरचं वचन सुद्धा बघा, 6वं वचन, आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यापासून याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. म्हणजे त्याला गौरव आणि पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमच्या देवाला हे युगानुयुग, म्हणून त्याला आमेन म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आमेन म्हणतात. ह्याचा अर्थ त्यांनी त्या वचनांवर शिक्कामोर्तब केलेला आहे की हे खरंच घडणार आहे, ही सत्य वस्तुस्थिती आहे, असं दाखवण्यासाठी ते वचन त्या ठिकाणी आहेत. ओके, मग पुढं 8वं वचन त्या ठिकाणी म्हटले, प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. आता कोणाविषयी म्हटलंय? नक्की का? प्रभुदेव
आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आलटून पालटून आहेत बरं का. आता इथं जे लिहिलं आहे ते पित्याविषयी म्हटलंय, जो सर्व समर्थ आहे. आपण काय म्हणतो ह्याच्यामध्ये प्रेषितांच्या मातंगीकारमध्ये, सर्व समर्थ देव जो पिता आकाशभून सर्व. त्यामुळे सर्व समर्थ जर उल्लेख आलाय त्याचा अर्थ तो काय, तो देव जो पित्याविषयी म्हटलंय. प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, म्हणजे हे पित्याविषयी म्हटलंय. तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. पुढे येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. कारण का, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा सारखेच आहेत, त्यामध्ये काही फरक नाही. दोघं समसमान आहेत. प्रत्येकाला एक कोणी वरचढ नाही, कोणी उच्च नाही, कोणी खालचा नाही, कनिष्ठ नाही, कोणी ज्येष्ठ नाही, सर्व समान आहे. त्यामुळं येशू ख्रिस्त जो आहे तोच पिता सुद्धा आहे. एकदा फिलिपाने येशूला विचारलं की आम्हाला पिता दाखव म्हणजे आम्हाला पुरेसं आहे. त्यावेळेस येशू काय म्हटला, अरे फिलिपा, मी इतका दिवस तुमच्याकडे होतो, तू मला ओळखलं नाहीस काय? ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. मला तुला पिता पाहायचा ना, माझ्याकडं पहा, पिता आणि मी एक आहोत असं म्हण. तसंच इथे अल्फा आणि ओमेगा, पिता अल्फा आणि ओमेगा आहे, पुत्र अल्फा आणि ओमेगा आहे, पवित्र आत्मा अल्फा आणि ओमेगा आहे. कारण ते त्रैक देव आहेत, ते काही समसमान आहेत. ओके. आता मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. मग तो म्हणतो, एकदा प्रभूच्या दिवशी मी संचारित झालो आणि स्वर्गाचं दार मला उघडलं गेलं. आणि ते दार उघडल्यावर तो म्हणतो मला स्वर्गीय साक्षात्कार झाला. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वर्गाचं दार उघडलेलं पाहिलं त्यावेळेस पहिली गोष्ट त्यांनी काय पाहिली, 7 काय गोष्टी पाहिल्या, 7 समया. आता थोडंसं आपण इमॅजिन करायचं बरं का. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बरेच आपल्याला काय कल्पना थोडीशी करावं लागते, थोडं इमॅजिन करावं लागतं. आता कल्पना करा की आपल्यासमोर आता पूर्ण स्वर्ग उघडलाय. एखादं पुस्तक गुंडाळलं जावं तसं पुस्तक गुंडाळून हा स्वर्ग उघडला जाणार आहे. प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायात आपण पाहणार आहोत. तसं स्वर्ग उघडला गेलाय आणि समोर तुम्हाला दिसतं की 7 समय आहेत. आता ह्या समया थोड्या विशिष्ट प्रकारच्या आहेत. जुन्या काळात जर तुम्ही समया कशासाठी असायच्या, समयाचं काम काय, समयामध्ये तेल ओतलं जायचं आणि ते वेदीवर ते ठेवून त्याची वात पेटवली जायची. म्हणजे देवासाठी प्रकाश देणारं, देवाचं गौरव प्रकट करणारी समय होती. जुन्या काळी समय अशा प्रकारची असायची. तुम्ही जरी पाहिलं त्याला समय म्हणायचे. ओके. ही जुन्या काळातली, आता ही इस्रायलमधून आणलेली आहे, कारण ही यहुदी लोकांची समय आहे. आता ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य हे बघा, इथं पण काय 7 समय आहेत, पण तू 7ही समया एका दांड्याला जोडलेल्या आहेत. हे यहुदी लोकांची जुन्या काळातली समय, एकच दांडा खाली आणि त्याला 7ही समय जोडलेल्या आहेत. पण ह्या ठिकाणी जो तो सांगतोय तो म्हणतो 7 वेगवेगळ्या समय आहेत, प्रत्येक समय वेगळी आहे. हा त्यातला फार मोठा फरक आहे. कारण जुन्या करारामध्ये फक्त एक इस्रायल राष्ट्र हे सगळ्या 7 समयात जोडणारं एक राष्ट्र होतं, इस्रायल राष्ट्र. पण आता प्रत्येक मंडळी वेगळी आहे. ख्रिस्तामध्ये जे विश्वासणारे आहेत त्यांचं असं एक राष्ट्र नाही, पण तो प्रत्येक मंडळी वेगवेगळी आहे. त्यामुळे ह्या 7 समया कुठेही जोडलेल्या नाहीत, वेगवेगळ्या आहेत. आणि येशू ख्रिस्त त्या 7 समयांमध्ये उभा आहे. म्हणजे प्रत्येक मंडळी वेगळी आहे, तिचे वडील वेगळे आहेत, तिचे प्रश्न वेगळे आहेत, वेगळ्या प्रकारे परमेश्वर त्या मंडळीला हाताळणार आहे. त्यामुळे असं एक राष्ट्र असं नव्या काळातली मंडळी नाही, ह्याच्यामध्ये 7 वेगळ्या समय आहेत, बरोबर ना. आणि त्या 7 समयांमध्ये मनुष्याचा पुत्र उभा आहे. आता मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण, प्रभू. पण ह्यावेळेस आता पुनरुत्थित ख्रिस्त आहे. पुनरुत्थित ख्रिस्त त्या 7 समयांमध्ये उभा आहे. म्हणजे कशाचे चित्र आहे की मंडळीमध्ये कोण असला पाहिजे, ख्रिस्ताचं अस्तित्व, त्याचं सान्निध्य, नाही का. आणि आपण पुढे पाहू, एका मंडळीने ते ख्रिस्ताला दाराच्या बाहेर काढलं होतं. तसं नाही, ख्रिस्त आमच्यामध्ये पाहिजे, ख्रिस्त केंद्रित मंडळी पाहिजे. बघा, समयांमध्ये मनुष्याचा पुत्र उभा आहे, कुठेतरी लांब उभा नाही आहे. तो मंडळीमध्ये राहून मंडळीमध्ये त्याचा अभिषेक तो देतो, त्याचं सान्निध्य असतो, मंडळीचे प्रश्न तो सोडवतो, मंडळी त्याचा गौरव करते आणि तो मंडळीला प्रार्थनेद्वारे उत्तर देतो. मंडळीमध्ये उभा असलेला मनुष्याचा पुत्र. आता तो कसा दिसत आहे हे पण मागच्या वेळेस पाहिलं, पण जे नवीन आले त्यांसाठी आपण रिव्हिजन करूया. प्रत्येक जी गोष्ट आपण त्याची पाहत आहोत त्याला एक आध्यात्मिक अर्थ आहे. प्रथमच आपण पाहतो, हा जो मनुष्याचा पुत्र 7 समयांमध्ये उभा आहे त्याने तर एक पायघोळ वस्त्र, एक झगा परिधान केलेला आहे, शुभ्र झगा आहे. त्याच्या कमरेला सोन्याचा कमरबंद आहे. आता सोनं कशाचं प्रतीक आहे, सोनं कोण घालतं बरं अंगावर, जे राजे महाराजे अमीर उमराव लोक ते सोन्याचं पट्टा, सोन्याचा मुकुट घालतात. तसं हा जर मनुष्याचा पुत्र आहे तर हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि देवाचा देव हे प्रदर्शित करण्यासाठी त्याच्या कमरेला सोन्याचा पट्टा आपण पाहत आहोत, बरोबर ना. म्हणजे हा कोणीतरी महान आहे, राजा आहे हे दाखवण्यासाठी तो सोन्याचा पट्टा त्याच्या कमरेला आहे. त्याचे डोके व केस बर्फासारखे शुभ्र किंवा पांढरे आहेत. पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे,
शुद्धता, पवित्रता, म्हणजे तो पवित्र आहे. येशू ख्रिस्त किंवा आमचा देव पवित्र आहे, तो शुद्ध आहे. योहान त्याच्या पत्रामध्ये लिहितो, देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. फार महत्त्वाचा शब्द आहे. त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. मुळीच म्हणजे काय? काय तुम्ही अर्थ काढायला याचा? 1% सुद्धा नाही, 0.1% सुद्धा नाही, अजिबात थोडा सुद्धा त्याला, थोडी सुद्धा डाग नाही, थोडी सुद्धा सुरकुती नाही, कुठलंही पाप किंवा कलंक त्याच्यावर नाही. शून्य म्हणजे पूर्णपणे तो प्रकाश आहे. तसाच हा पवित्रता शुद्ध आहे हे दाखवण्यासाठी त्याचे डोके आणि केस पांढरे शुभ्र दाखवलेले. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला? डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे म्हणजे तो अंतर्याम पारखणारा, त्याची अंतर्भेदी नजर आहे. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण देव नक्की का? अंतर्याम शब्द आहे का? कुठे? मी एक वचन सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला वचन सांगतोय. कोणी म्हटलंय वचन? शमूएल, परमेश्वराने शमूएलाला सांगितले. शमूएल कुणाला अभिषेक करायला गेला होता? इशाय बेथलेमकर, त्याचे 7 मुलं होते आणि परमेश्वर म्हटला होता की इशायचा एखाद्या मुलाला तुला अभिषेक करायचा आहे, शिंगात तेल भर आणि चल. गेल्यानंतर इशायचा पहिलाच मुलगा, त्याचं नाव आलियाबास, तो पुढं आला. धडधाकट, उंचापुरा, उंच शरीर यष्टीचा, अगदी राजासाठी योग्य. आणि शमूएलला काय म्हटलं होते का? काय भयंकर, हाच खरा राजा, म्हणून चालला त्याला अभिषेक करायला. तर परमेश्वर काय म्हटला? थांब, मी त्याला नापसंत केलाय. तू त्याला पसंत केलास कारण तुझं बघणं मनुष्याच्या दृष्टिकोनातून आहे, पण माझ्या कल्पना तर तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत. कारण मनुष्य बाह्यचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. हे हृदय पाहणारे त्याचे अग्नीचे डोळे आहेत. त्याचे अग्नीचे डोळे म्हणजे आम्हाला बाह्य गोष्टी दिसतात, आम्ही बाह्य गोष्टी करताना लोकांना वाटतं ह्यांनी किती छान सत्कर्म केलेत, पण कोणत्या हेतूने केलेले आहेत? त्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे का? दुष्ट मनोवृत्तीने तो सत्कर्म करतो का? हे फक्त तो मनुष्याचा पुत्र जाणू शकतो, कारण त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. अंतर्याम भेदून पाहणारे, हृदय चाळून पाहणारे असे त्याचे डोळे आहेत, हे ते दाखवतात. बरोबर ना? नंतर त्याचे पाय जणू काय भट्टीतून निघालेल्या जळजळीत सोनपितळेसारखे. तुम्ही कल्पना करता, भट्टी पेटलेली नाही का, तप्त भट्टी, आणि त्यामध्ये सोनं किंवा रुपया त्या ठिकाणी तापवलं जातं, ते शुद्ध केलं जातं. आणि हे पाय म्हणजे जणू काय भट्टीतून निघालेल्या सोनपितळेसारखे, म्हणजे हे न्याय करणारे त्याचे पाय आहेत. तो न्यायी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचे पाय असे दाखवलेले आहेत. ओके, पुढे त्या ठिकाणी म्हटले, त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी आहे. अनेक जलप्रवाहांचा ध्वनी म्हणजे काय? जलप्रवाह म्हणजे काय? जल म्हणजे पाणी, प्रवाह म्हणजे धबधबा. तुम्ही जर कधी कॅनडामध्ये गेला, त्या ठिकाणी एक जगप्रसिद्ध धबधबा आहे. कोणचा? नायगरा फॉल्स. तिथं तुम्ही गेला तर ते आपले काय बोलतो हे सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही. कंटिन्यू 24 तास तो धबधबा चालू असतो आणि त्याचा इतका प्रचंड आवाज असतो की आपल्याला त्या ठिकाणी बोललेलं ऐकू येत नाही. तशी त्याची वाणी एक नाही, अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी. समजा असे 9-10 नायगरा फॉल असले एकत्र तर कसा त्याचा आवाज येईल? तशी मेघगर्जना करणारी वाणी. याचा अर्थ काय? त्याची वाणी अधिकारयुक्त आहे. तो म्हणतो, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तो सर्वांचा अधिपती आहे, अधिकार आहे, अशी अधिकारयुक्त त्याची वाणी. म्हणून त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी. तुम्हाला लक्षात आलं ह्याचं वर्णन? नुसतंच वर्णन करून आपल्याला थांबायचं नाही, पण त्याच्यामध्ये काय त्यांना म्हणायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची दुधारी तलवार निघते. याचा अर्थ काय होतो? आता काय काय म्हणतात की शब्दशः घ्यायचं. आता तुम्ही कल्पना करा की मनुष्याचा पुत्र उभा आहे आणि त्या तोंडात तलवार निघाली. खरोखर तसा अर्थ होत नाही. त्याचं काहीतरी त्याला बोलायचं आहे, त्या संकेताद्वारे त्याला काहीतरी सांगायचं आहे. हां, वचन सांगण्यासाठी म्हणा, पण तलवार काय? हां, वचनाद्वारे तो न्याय करणार आहे. देवाचं वचन कसं आहे? इब्री लोकांचं पत्र काय म्हटले? देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारं आणि मन व हेतू याचं परीक्षण करणारे ते वचन आहे. म्हणजे त्याच्या वचनाद्वारे तो आमचा न्याय करणार आहे. हे वचन त्यांनी या ठिकाणी सगळं लिहून ठेवलेले आहेत. हे काय उगाच त्याला आपलं टाइमपास म्हणून त्यांनी लिहिलेलं नाहीत, एक विशिष्ट हेतूने लिहिलेले आहेत. कारण ह्या वचनाद्वारे नंतर पुढचा न्याय आमचा होणार आहे. त्या न्यायाच्या दिवशी तो आम्हाला सगळं सांगणार आहे की ह्यामध्ये वचन लिहिलं होतं ते तू का मान्य केलं नाहीस, का पाळलं नाहीस. उदाहरणार्थ याकोबाच्या पत्रामध्ये म्हणतो, ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. वचन लिहून ठेवलेलं आहे.
मग त्या शेवटल्या दिवशी ज्यावेळेस आपण त्याच्या दयासमोर जाऊ आणि म्हणून प्रभू मला दया कर, तो काय म्हणाल माहिती आहे का? ह्या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक लोक तुझ्या हाताखाली काम करणारे आले आणि त्यांना तुझ्या दयेची अपेक्षा होती. त्यांनी विनवणी केली, तुझी दया करावी त्यांची अपेक्षा होती, पण तू दया केली नाहीस. मग आता जरी माझ्याकडे दया विपुल आहे, पण मी तुझी दया करू शकत नाही, कारण माझ्या वचनात काय लिहिलं आहे, ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दया वाचून येईल. ही त्या तोंडातली तरवार आहे. जे त्याचं वचन लिहिले त्या वचनाप्रमाणे तुमचा न्याय करणार आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी देण्यास माझं प्रतिफळ आहे, त्याचं वचन आहे. तू तुझ्या बोलण्यावरून दोषी ठरशील, तुझ्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील, हे वचन आहे तिथं. हे काय साधं सुद्धा वचन नाही, काय लिहायचं म्हणून लिहिलं असं नाही. हे वचन अगदी खरं ठरणार आहे शेवटच्या दिवशी. तुम्ही किती सत्कृत्य केलेले असू दे, किती तुम्ही मंडळीमध्ये सक्रिय कार्य केलं असेल, तुम्ही अंधकारातल्या लोकांना प्रकाशावर आणलं असेल, तुम्ही संदेश दिले असेल, तुम्ही गीतं गायले असेल, देवाचं गौरव ह्या ठिकाणी केलं असेल, पण तुमच्या बोलण्यामध्ये जर तुम्ही चुकत असाल, तुमची जीभ जर ताब्यात नसेल, तर याको म्हणतो तुम्ही जर धर्माचरण करणारे असाल पण आपल्या जिभेला आळा घालत असेल, धर्माचरण शून्य मार्क आहे तुम्हाला, धर्माचरण व्यर्थ आहे. तसंच तुमचं बोलणं जर तुमच्या ताब्यात नसेल तर बोलण्यावरून तुम्ही दोषी ठराल आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनापासून वंचित राहून तुम्हाला अग्नीचा सरोवर, जिथे दात खाण्याने रडणे चालते, जिथे किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही, अशा अग्नीत तुम्हाला टाकण्यात येईल. आणि हे कधी आपल्याला समजेल, डोळे कधी उघडतील, त्यावेळेस आपण त्याच्या न्यायस्थानासमोर उभा असू. दॅट विल बी टू लेट. तिथं खूप उशीर झालेला असेल. आणि म्हणून परमेश्वराला सकाळी उठल्या उठल्या हीच प्रार्थना करायची, प्रभू जे तुझे वचन आहेत ना ते प्रत्येक पाळण्यासाठी तुम्हाला आत्ताच शिकव, आत्ताच तुम्हाला शिस्त लाव. तुम्हाला त्या ठिकाणी माझं काहीतरी अपघात घडून आण, तुम्हाला संकट आण, अरिष्ट आण, माझ्यावर एखादा आजार येऊ दे, पण आत्ताच तुम्हाला शिस्त लावून हे वचन पाळायला शिकव. कारण तिथं जर मला समजलं मी कुठं चुकलोय तर खूप उशीर झाला असेल. कारण इब्री लोकास पत्रामध्ये म्हटलंय, प्रत्येकाला एकदा मरण आणि त्यानंतर न्याय ठरलेला आहे. मरणानंतर नाही, मरण्याच्या आधीच तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला जी काय दुरुस्ती करायची आहे, जी चूकभूल झाली त्याची माफी मागायची, क्षमा मागायची, पश्चाताप करायचा, मरणापर्यंत संधी आहे. आज रात्री जर आम्हाला मरण आलं तर आम्ही आहोत असं आम्हाला त्या न्यायस्थानावर शेवटच्या दिवशी उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून तुझ्या तोंडातल्या तरवारीने तो न्याय करणार आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटी तो म्हणतो त्याचं मुख परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखं होतं. मुख कसं आहे त्याचं, परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्य, म्हणजे त्याचा गौरव त्या ठिकाणी प्रगट होत. तर असा मनुष्याचा पुत्र म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताचं चित्र आहे. तो मी त्याला पाहिलं तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. हा योहान जो येशू ख्रिस्त जगामध्ये असताना त्याच्या अगदी जवळचा होता, त्याचा आवडता शिष्य होता, शेवटल्या भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकून बसला होता. तो म्हणतो ज्यावेळेस मी त्याला खरोखर त्याचं रूप पाहिलं त्यावेळेस मेल्यासारखं मी त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने येऊन मला उठवलं आणि तो काय म्हटला, भिवू नको, पहा पहिला व शेवटला तो मी आहे. मी मेलो होतो तरी सदा सर्वदा जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. होय, आतापर्यंत मरणाचा दबदबा या भूतलावर होता. आदामापासून ते येशू ख्रिस्तापर्यंत मरणाने आपला दबदबा, आपला प्रभाव त्या ठिकाणी ठेवला होता. त्याचा दरारा लोकांवर होता. मरणाची भीती प्रत्येकाला होती. मरण हा एक मोठा शत्रू आमचा होता. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि पुनरुत्थित झाला, तो मृत्युंजय ख्रिस्त आहे. मरणावर त्याने विजय मिळवलेला आहे, मरणाची नांगी मोडलेली आहे. आणि म्हणून मरणाला भ्यायचं आमचं काय कारण नाही. कारण तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असलेला माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. त्यामुळे मरण हा शत्रू आमचा आता नाश पावलेला आहे. त्याची नांगी तोडलेली आहे. त्याचा दंश मारण्याची प्रक्रिया आता कमी झालेली आहे. आम्हाला त्याला घाबरायचं कारण आहे. आणि म्हणून तो म्हणतो मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या आत्तापर्यंत सैतानाकडे होत्या, ते मी आता माझ्याकडे घेतलेले आहेत. म्हणून तू घाबरू नकोस. आम्ही सर्वात जास्त कशाला भीत होतो, मरणाला, नाही का? कारण मरणानंतर काय हा प्रश्न असतो. परंतु आज आम्हाला त्याच्यामध्ये आशा आहे. आणि म्हणून तो सांगतो की तू भिवू नकोस. आणि अशा प्रकारे मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार झालेला आपण त्या पहिल्या अध्यायामध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. ओके, इथेच तो पहिला अध्याय संपतो. आता तो म्हणतो आणखी एक गोष्ट मी मनुष्याच्या पुत्राकडे होती ते मी सांगायचं राहिलं. कोणी सांगू शकेल का बरं? बघू तुम्हाला. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. हे मी तुम्हाला सांगितलं नाही. आता त्याच्या उजव्या हातात काय 7 तारे आहेत. आता प्रत्येकाला अर्थ आहे. आता तारे म्हणजे खरोखरचे तारे नाहीत त्याच्या हातात. ते तारे म्हणजे कोण आहेत? ज्या 7 मंडळ्या, ज्या 7 समयांमध्ये तो उभा आहे, त्या 7 समय म्हणजे 7
मंडळी आहेत. आणि त्या मंडळीचे जे दूत म्हणजे जे याजक आहेत किंवा जे प्रेषित आहेत त्यावेळेचे, ते दूत म्हणजे ते 7 तारे आहेत. आता हे जे 7 तारे आहेत ते मनुष्याचा पुत्र काय करतो, इकडे तिकडे टाकत नाही, त्याच्या हातामध्ये. म्हणजे तो त्यांना चालवतो, तो त्यांना वागवतो, त्यांचं तो रक्षण करतो, त्यांना तो मार्गदर्शन करतो, त्यांचं नेतृत्व करणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. म्हणून तो दाखवतो की जे माझे सेवक आहेत त्यांना मी माझ्या हातामध्ये ठेवलेलं आहे. नाही का, जुन्या करारामध्ये परमेश्वर काय म्हणतो, आपल्या तान्याबाळाचा विसर पडेल इतका आपल्या आईला त्याचं विसर पडेल काय, कदाचित त्या स्त्रीला विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही, कारण मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवलेलं आहे. तू माझा आहेस तो म्हणतो, मी तुझा निर्माण करताय, मी तुला तुझ्या नावाने ओळखतो, त्यामुळं तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल, नद्यातून चालशील तेव्हा तो बुडणार नाहीस, अग्नीतून चालशील तेव्हा तुला भाजणार नाही, त्याच्या ज्वाला तुला पळणार आहेत, कारण मी परमेश्वर आहे. तू माझ्या दृष्टिकोनातून अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, कारण मी परमेश्वर आहे. म्हणजे तो आम्हाला आमच्या जन्मापासून ओळखतो, आमच्या नावाने तो आम्हाला ओळखतो, आणि प्रत्येक तार त्याच्या हातामध्ये आहे. तो त्याला खूप प्रिय आहे, तो अमोल आहे. आणि म्हणून आमचं मोल कोण ठरतं माहिती आहे का, आम्ही ज्याच्या हातात आहोत त्याच्यावरून आमचं मोल ठरतं. ह्या जगाने आमचं मोल कदाचित करू नये, जगाच्या दृष्टीने आम्ही तुच्छतेचे असू. प्रत्येक शिष्याला त्याने तुच्छतेने वागवलं, प्रत्येक शिष्याची काय झाला, प्राणांतिक मरण पावला, परंतु त्याच्या हातातले ते तारे होते, लक्षात ठेवा. तसंच आम्ही सुद्धा आहोत, जगाच्या दृष्टीने आम्ही कदाचित निंदलेले. आणि म्हणून संत पौल म्हणतो, तुम्ही तुमचं पाचारणच पहा, जगाच्या दृष्टीने तुमच्यामध्ये फार कुलीन ज्ञानी समर्थ असे फारसे नाहीत, पण ज्ञानास लाजवावे म्हणून जगातील जे मूर्खपणाचे ते परमेश्वराने निवडले, बलवानास लाजवावे म्हणून जे दुर्बल ते निवडले, जे हीन दीन धिक्कारलेले शून्यवत अशांना देवाने निवडले की कोणी मनुष्य त्याच्यासमोर अभिमान बाळगून. जे धिक्कारलेले आहेत, हीन दीन आहेत जगाच्या दृष्टीने, ते त्याला प्रिय झालेले आहेत, ते त्याने आपल्या हातात ठेवलेले आहेत, त्याला ते प्रिय आहे, तो आपल्या नावाने आपल्याला ओळखतो. ही आमची ओळख आहे, बरोबर ना. तर असा मनुष्याचा पुत्राचा साक्षात्कार आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये दिसतो. इथं आपला पहिला अध्याय प्रकटीकरणाचा संपतो, बरोबर ना. तर प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात आपण काय पाहतो, येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरणाची सुरुवात आहे. कुणाला ते पत्र लिहिलं हे त्या ठिकाणी तो सांगतो. येशू ख्रिस्त कुणाच्या द्वारे कृपा आणि शांती आहे, ते 3 जण आहेत, ते तो सांगतो. नंतर पुन्हा तो येणार आहे, प्रत्येक डोळा त्याला पाहिल हे तो सांगतो. आणि नंतर तो म्हणतो, प्रभूच्या दिवशी मी आला एकदा साक्षात्कार झाला, आत्म्याने मी संचरित झालो, स्वर्गाकडे गेलो, आणि स्वर्गामध्ये त्याला मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार झाला. आलं का लक्षात. इथपर्यंत कुणाला काय प्रश्न असतील, काय मनामध्ये शंका असतील, काय विचारायचं असेल ते विचारा, मग आपण पुढच्या अध्यायाकडे जाणार आहोत. कुणाला काय मनामध्ये शंका आहेत का त्याबद्दल. बरं, तो त्या ठिकाणी त्याला सांगतो जे ते 7 समय आहेत, त्याचा अर्थ तो सांगतो. 7 समय कोण आहेत, 7 समयामध्ये आशियातल्या 7 मंडळ्या, आशियातल्या 7 मंडळ्या, आणि 7 तारे म्हणजे त्याचे मंडळाचे जे दूत किंवा जे नेतृत्व करणार ते दूत आहेत. आता तो म्हणतो त्या दूताला लिही. पत्र जे आहे प्रकटीकरण हे पत्र प्रत्येक मंडळीचा जो दूत आहे, जो तिथला याजक असेल किंवा जो प्रेषित असेल त्यांना लिहिलंय, पण उद्देश कुणाला आहे, संपूर्ण मंडळीला आहे, की त्याने त्या मंडळीला वाचून दाखवावं, ह्या उद्देशाने ते पत्र लिहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी मंडळी आहे, मंडळी पाहणार आहोत. काय मंडळीचा त्यांनी दोष दाखवलेला आहे, काय दोष आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दोष दाखवून तो म्हणतो, ह्या दोषापासून मुक्त होऊन तुला पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप कोणचा केला पाहिजे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि नंतर त्या मंडळीमध्ये काही लोक आहेत ज्यांनी विजय मिळवलेला आहे, तर जर तू विजय मिळवला तर काय प्राप्त होईल हे देखील त्या ठिकाणी तो सांगत आहे. या गोष्टी आज आपण या ठिकाणी थोडं बारकाईने अभ्यास याचा करणार आहोत. आणि म्हणून 7 मंडळांपैकी जर आपण पाहिलं तर दुसरा अध्याय जेव्हा आपण उघडतो त्यावेळेस 7 पैकी 4 मंडळांचं वर्णन दुसऱ्या अध्यायात आहे. दुसऱ्या अध्यायात काय आहे, पहिल्या 4 मंडळांचं वर्णन दुसऱ्या अध्यायात आहे, आणि पुढच्या 3 मंडळांचं वर्णन तिसऱ्या अध्यायात आहे. दुसरा आणि तिसरा अध्याय ह्याच्यामध्ये 7 मंडळांची माहिती मिळते. त्यातल्या दुसऱ्या अध्यायात 4 मंडळांविषयी माहिती आहे, पुढच्या तिसऱ्या अध्यायात 3 मंडळांची माहिती, आणि इथं तिसरा अध्याय संपतो जो आपण आज पाहणार आहोत. लक्षात तुमच्या. बरं, आता त्या दृष्टिकोनातून आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहिलीच मंडळी त्या ठिकाणी तो म्हणतो, कुठली मंडळी आहे, इफिसीतील मंडळी.
आता हे जे पत्र आहे ते इफिस्करास दुसरं पत्र आहे का बायबलमध्ये कुठं इफिस्करास दुसरं पत्र आहे? थेसलनी आहे, तिमोथी आहे, करिंथ आहे. इफिसला एकच पत्र आहे ना. इफिस्करास पत्र एकच आहे. किती अध्याय त्यामध्ये माहिती आहे का? 6 अध्याय, बरोबर. आता इफिस्करास दुसरं पत्र आहे. हे इफिसला मंडळी पत्र लिहिले ना त्याने, हे दुसरं पत्र आहे असं आपण समजा. बरं, हे इफिस्करास दुसरं पत्र आहे. छोटंसं आपण लिहिलं, छोटंच आहे परंतु हे आहे इफिस्करास दुसरं पत्र जणू काय. ओके. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्या, परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला संबोधतो, आपल्याला काय आपली विचारणा करतो, त्यावेळेस प्रथम त्याचा एक असा गुणधर्म आहे, आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तो आपल्याला सांगत असतो आणि नंतर काय दोष असेल तर तो दोष दाखवतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर एखाद्याचा नुसताच दोष दाखवत गेला तर तिथं काय होतं, त्याचं महत्त्व किंवा त्याचं मर्म त्या मनुष्याला समजा. नुसतं तुम्ही दोषच एखाद्याविषयी नुसतं वाईटच बोलताय, त्याला फारसं ते लागणार नाही. परंतु जर एखाद्या मनुष्याला तुम्ही सारखं चांगलं त्याला सांगायचं गेलं की तो चांगलं काय आहे, किती सत्कृत्य तो करतो, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक मनुष्याचं एक काहीतरी चांगली गोष्ट तरी असते. तुम्हाला भेटलेला प्रत्येक मनुष्य किती जरी वाईट असला तरी एक गोष्ट अशी असेल की तुमच्यापेक्षा चांगली त्याकडे असेल. ती चांगल्या त्या गोष्टी घ्यायच्या लक्षात. आणि म्हणून उदाहरणार्थ इथं काही फळाच नाही आणि मी नुसतं त्याला दोष सांगतो, एखाद्या मनुष्य नुसतं दोष सांगतो, तर मी कसं आहे नुसतं इथं दोष लिहिल्यासारखं आहे. काय दिसतंय का मी काय लिहितोय ते? नाही. परंतु मी जर त्याच्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर मी एक व्हाईट पांढरा फळा तयार केला तिथं. बाबा तुझं हे चांगलं आहे, तू चांगल्या प्रकारे बोलतोस, तू आदर तिथं चांगलं करतोस नाही का, तू त्या ठिकाणी सत्कर्म करतोस, तुझा दानधर्म चांगला आहे. हे सांगितल्यानंतर तुझ्या मनामध्ये इतरांबद्दल द्वेष आहे हे जर मी सांगितलं तर काय होईल, तिथं त्याच्या लक्षात राहील. या पांढऱ्या फळावर मी काय केलं, चांगल्या गोष्टी सांगितल्यात आणि मग एखादी वाईट गोष्ट की तो द्वेष करतो हे मी तिथं सांगितलंय, मग ते त्याला लक्षात येईल. म्हणून हीच गोष्ट परमेश्वर करत आहे. इफिस्करास मंडळीचं म्हणतो की तुझे श्रम आणि तुझा धीर मला ठाऊक आहे. ही जी मंडळी होती, श्रम घेणारी, स्वार्थ सांगण्यासाठी स्वतः खस्ता खाणारी, कष्ट करणारी मंडळी आहे. धीर तिने धरलेला आहे. अनेक संकट आले, सैतानी हल्ले झाले, तरी त्यामध्ये धीराने ही मंडळी आपली प्रगतीशील होत गेली. देवाला भजणारी ती मंडळी होती. तो मला माहिती की तुझ्या मंडळीमध्ये तुला दुर्जन सहन होत नाहीत. ह्या मंडळीमध्ये काही जण लांडगे होते परंतु मेंढराच्या वेशाने आतमध्ये आले होते आणि ते सहन न झाल्यामुळे ह्या मंडळी त्यांना बाहेर काढलेले, त्यांना नियम दाखवले, त्यांची जागा त्यांना दाखवली आणि मंडळीतून त्यांना बाहेर काढलेले. हे तू चांगली गोष्ट केली. तुझ्यामध्ये काय प्रेषित आले परंतु ते खरे प्रेषित नव्हते, यांना तू बाहेरचा रस्ता दाखवला. ही तुझी चांगली गोष्ट आहे. ह्या चांगल्या गोष्टी मला मान्य येतो म्हणतो. पण एका गोष्टीविषयी तुला दोष देणं आहे. ती गोष्ट कोणती? तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं पहिली प्रीती म्हणजे काय. पहिली प्रीती सोडलीस याबद्दल मला तुला दोष देणं आहे. आणि ही पहिली प्रीती म्हणजे जे मनुष्याचं पहिलं प्रेम असतं की जो आतोनात करतो, मनापासून करतो, आणि ते प्रेम जर त्या ठिकाणी राहिलं नाही तर मग नंतर काय होतं, मग नुसत्या रूढी, परंपरा, संस्कार हेच फक्त राहतात. तर तो म्हणतो ज्यावेळेस तुझी मंडळी स्थापना झाली तो दिवस तो आठव. जे लोक त्या मंडळीमध्ये सुरुवातीला आले होते त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल आणि माझ्याविषयी किती प्रीती होती, माझ्या आज्ञा पाळण्याचा किती त्यांच्यामध्ये आवेश होता. दररोज ते येत असत, मंदिरामध्ये जमत असत, एकमेकांमध्ये ते राहत असत, त्यांना आदर होता. हे सर्व मी सांगितलेल्या आज्ञा ते मनापासून पाळत होते. पहिल्या प्रीतीवर माझ्यावर ते करत होते. आता काही वर्ष निघून गेलेत पण तो पहिला आवेश, ते कर्तृत्व, ती धडाडी, ती प्रीती ते आता थंडावलेली आहे. आता काय झाले, नुसतं रूढी परंपरा चालल्यात. दरवर्षी आला वर्धापन दिन साजरा करायचं, काहीतरी आपलं एखादं धार्मिक त्या ठिकाणी स्पर्धा घ्यायच्या किंवा एखादं शिबिर घ्यायचं, ठरल्याप्रमाणे आपलं ते थंडावलेली प्रीती आहे नाही का. कधी कधी आपण लग्नामध्ये सुद्धा पाहतो ज्यावेळेस पती पत्नी आणि नात्याने एकत्र येतात, सुरुवातीचे काही वर्ष एकमेकावर आतोनात प्रीती असते, खूप प्रेम असतं नाही का. प्रत्येकाचा शब्द झेलला जातो, बायकोने नवऱ्याचा, नवऱ्याचा बायकोने. जसेच वर्ष निघून जातात मग तू कोण आणि मी कोण, मग ते शाब्दिक चकमक होती, मग त्या ठिकाणी मतभेद होतात, भांडणं होतात, आरडाओरडा होतो, ह्या सगळ्या गोष्टी. तसंच तो म्हणतो पहिली प्रीती तू सोडलीस. आणि लक्षात घ्या, तो म्हणतो जिथून तो पतन पावलास ते आठव. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही जर तुमची पहिली प्रीती, ख्रिस्तावरची पहिली प्रीती सोडली, तिथंच पतनाला सुरुवात झाली. इतकं भयंकर आहे ते, गंभीर आहे. पतन म्हणजे काय, पतन याचा कुठून तू पतन पावलास, म्हणजे तू तो डाऊनफॉल, त्याला इंग्लिशमध्ये डाऊनफॉल, तू ऱ्हास झालाय. तू
तुझी अधोगती सुरू झाली, हो ना, तुझी अधोगती होत चालली. म्हणजे तुम्ही पहिली प्रीती सोडली की तुमची अधोगती सुरू झाली. तुम्ही नाशाच्या मार्गाकडे ऑलरेडी चाललेला आहात. आणि त्यामुळे लक्षात ठेव, कुठून पतन पावलं हे लक्षात ठेव आणि तू पहिल्यासारखी पुन्हा प्रीती कर. म्हणजे ह्या मंडळींनी काय केलं, आपली पहिली प्रीती सोडली होती. ओके. नंतर पुढची मंडळी कोणची आहे? स्मरणा. स्मरणा मंडळी. आता स्मरणा मंडळीमध्ये कोणता दोष त्याला आढळला बरं? ह्या मंडळीमध्ये कुठला दोष त्याने आत सांगितलेला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला नाही. त्यामुळे स्मरणा या मंडळीमध्ये कुठलाही दोष त्याला दिसत नाही. तिसरी मंडळी परगम येथील मंडळी. परगम येथील मंडळीमध्ये तो काय म्हणतो, तू देखील तू चांगलं सत्कृत्य करणार आहेस, तुझे कार्य मला चावलं आहे, परंतु एक दोष तुझ्यामध्ये आहे. तो दोष कोणता आहे? बलामाचं शिक्षण देणारे लोक तुझ्यामध्ये आहेत. बलामाचे शिक्षण. आणि हे शिक्षण देऊन तुझ्यामध्ये मूर्तीपूजा आणि जार कर्म ह्या गोष्टी तुझ्यामध्ये चालू आहेत. ह्याबद्दल मला तुला दोष देणं आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं बलामाचं शिक्षण म्हणजे काय, नाही का? तो एक संदेष्टा होता बलाम. आणि त्यावेळेस मोआबाचा राजा बलाक यांनी बलामाला बोलवलं आणि तो म्हटला, मी तुला खूप नजराना देईल, मी तुला श्रीमंत करल, धनाढ्य करल, तुला सन्मान देईल, पण तू इस्रायल लोकांना शाप दे. आणि बलामाला त्या पैशाची हाव सुटली म्हणून तो गाढीवर बसला आणि गाढवी पुढं जाईना, कारण का मध्येच देवाचा दूत तरवार घेऊन उभा होता. आणि त्यावेळेस बलामाचे डोळे उघडले आणि मग त्याला कळून आलं की आपण किती चूक करत आहोत. मग त्याने जाऊन तिथं शाप दिला नाही, आशीर्वादच दिला. परंतु बलामाने काय केलं, तो म्हटलं जर तुला खरोखर या, बघा बलाम सदा तसा हुशार होता, त्या बालक राजाला म्हटला, जर तुला खरोखर या लोकांचा नायनाट करायचा असेल तर त्यांना एक कर, त्यांना मूर्तीपूजामध्ये आणि जारकारमध्ये फसवून टाक. तू जर त्यांना ह्या दोन गोष्टीमध्ये फसवलं तर हे लोक फसतील आणि त्या पापाविरुद्ध परमेश्वरच त्यांना शासन करेल. आणि हे बलामाने बालकाला सांगितलं. म्हणजे असे शिक्षण देणारे लोक तुझ्या मंडळीमध्ये आहेत, जे लोकांना मूर्तीपूजा, जारकर्म, अनिती, भ्रष्टाचार, लाचलुचपत, खोटं बोलणं हे सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी सांगायला ते आसुसलेले आहेत. हे शिक्षण ते मंडळीमध्ये देतात. तुझ्या मंडळीमध्ये खोटं शिक्षण चालू आहे, याबद्दल मला तुला दोष देणं आहे. आलं का लक्षात? परगम येथील मंडळीचं काय, बलामाचं शिक्षण देऊन मूर्तीपूजा, जारकर्म करायला लावणारे लोक जर तुझ्या मंडळीमध्ये असतील तर मला तुला दोष देणं आहे, असं तो म्हणतो. पुढची मंडळी कोणती? थुवतीरा मंडळी. आता या सगळ्या मंडळ्या आशियामध्ये जवळजवळ 5 मंडळ्या होत्या, बरोबर. पण प्रत्येक मंडळीचे प्रॉब्लेम, समस्या वेगळ्या होत्या. आणि म्हणून थुवतीरा मंडळीला तो काय म्हणतो, तिचा दोष काय आहे? तिचा दोष काय होता? इथं बलाम होता, इथं कोण आहे? एक स्त्री आहे, इजबेल. आता लक्षात ठेवा, इजबेल, बलाम आणि आता इजबेल. इजबेल नावाची स्त्री तुझ्यामध्ये आहे आणि ती काय करते? ह्याच दोन गोष्टी परतल्या आहेत. ती सुद्धा लोकांना तिथे मूर्तीपूजा आणि जारकर्म, त्याच दोन गोष्टी. पण आता इथं कोण आहे? स्त्री आहे. स्त्रीचं नाव काय? इजबेल. आणि इजबेल ही खरोखर ती स्त्रीचं नाव तिथं होतं का? ह्या जे तिथलं दूत आहे त्याची ती पत्नी होती का? एक स्त्री होती ज्याला तो हे करायला लावला, तो त्या ठिकाणी ती नमत होता तिच्या भोवती का? इजबेल हे नाव जुन्या काळातून घेतलेलं आहे हे स्पष्ट दिलेलं नाही आपल्याला, परंतु इजबेल या स्त्रीचं उल्लेख तिथे आहे. आणि हे का तिथं उल्लेख आहे? कारण जुन्या करारामध्ये अशीच एक इजबेल नावाची स्त्री होती. ती कोण होती? अहाब राजाची राणी होती. आणि ती अतिशय दुष्ट, अमानुष आणि क्रूर अशी राणी होती. म्हणजे अहाब राजा इस्रायलाचा राजा होता, पण तो सर्व कारभार त्याची बायको इजबेल चालवायची आणि ती दुष्ट होती. आणि मागच्या वेळेस मी ते उदाहरण सांगितलं, फक्त आता जे नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो. ह्या राजाच्या राजवाड्याजवळ एक नाबोत नावाचा मनुष्य राहायचा, त्याचा द्राक्षमळा होता. आणि राजाला हा द्राक्षमळा खूप प्रिय होता. त्याला वाटायचं माझ्याकडे हा द्राक्षमळा असेल तर किती बरे होईल. पण नाबोत म्हटलं, हा मला वाडवडिलांपासून आलेला द्राक्षमळा आहे, मी तुला देणार नाही. जरी तू राजा असेल तर मी देऊ शकत नाही, कारण मला प्रिय आहे. तेव्हा अहाब राजा थोडासा रुसला, निराश झाला, जेवण करणं आणि त्या ठिकाणी बसला. त्यावेळेस त्याची बायको इजबेल आली, म्हटली राजाला काय झालं? तो म्हटला असं आहे की नाबोताचा मला आवडला, पण तो मला देत नाही. तेव्हा इजबेल थोडीशी हसली, म्हटली तुम्ही इस्रायलचे राजे आहात, तुम्हाला कोणती गोष्ट अशक्य आहे? जाऊन जेवण करा, मी तो द्राक्षमळा तुम्हाला मिळवून देते. आणि मग तिने काय हुकूम सोडला? ह्या नाबोताला घ्या, त्याला वेशीजवळ न्या, ह्याच्यावर काय खोटे आरोप करा आणि त्याला दगडमार करून ठार करा.
आणि राणीने सांगितलं, ती आज्ञा पाळण्यात आली. नाबोताला नेलं. ह्याच्यावर काही लोकांनी खोटे आरोप टाकले. सर्व जे पंचायत असेल किंवा त्या ठिकाणची न्यायसभा होती त्यांच्यावर खोटे आरोप टाकल्यावर त्याला दगडमार करण्याची शिक्षा त्यावेळेची तर नियम होता. आणि म्हणून त्याला दगडमार केलं, त्याला ठार केलं. आणि मग इस्बेल येऊन नाबालला म्हणते, आता घ्या तुमचा मळा, तुम्हाला मी दिलेला आहे. म्हणून राजा खुश झाला. पण त्यावेळेस देवाचा न्याय त्या इस्बेलीवर आला. देवाचं वचन प्रकट झालं की ज्या पद्धतीने तू हा मळा त्याला घेतलेला आहेस, तुझं रक्त कुत्रे चाटून खातील, असं त्या ठिकाणी न्याय केला होता. आणि ती इस्बेल खिडकीमध्ये बसली होती. त्यावेळेस देवाचा संदेश आला आणि तो म्हटलं, कोण तिथे आहे का? आणि 2 सैनिकांनी बाहेर ढोकवलं. तो म्हटलं, तिला खाली टाका. तिला ढकलण्यात आलं. ती खाली पडली. तिचं डोकं त्या दगडावर लागून ती तिथंच मरण पावली. तेव्हा तो संदेष्टा म्हटला, जाऊन हिचं प्रेत पुरून या. तो आत राजवाड्यात गेला. ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस तिचं प्रेत तर तिथं नव्हतंच, फक्त कवटी आणि गुडघ्याच्या वाट्या होत्या. कारण तिचं संपूर्ण शरीर कुत्र्याने फाडून खाऊन टाकलं होतं आणि सगळं कुत्र्याने ते रक्त चाटलं होतं. म्हणजे देवाचा शब्द तिथं खरा झाला. अशी इस्बेल राणी. तिचं उदाहरण घेऊन नवीन करार म्हणतो, तुझ्या मंडळीमध्ये असे लोक आहेत की जे अतिशय क्रूर आहेत, अमानुष आहेत आणि सर्व काही बेकायदेशीर परे करणाऱ्याला ते वाव देतात आणि लोकांना मूर्तीपूजा जारकर्म करायला भाग पडतात. अशी स्त्री जर तुझ्यामध्ये असेल तर मला तुला दोष देणार आहे. ओके, ही थुईताराविषयी म्हटलंय. पुढची मंडळी कोणती? पुढची सार्दिस. सार्दिस मंडळीविषयी काय म्हटलेलं आहे? तू जिवंत असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेली मंडळी आहेस. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं मेलेली म्हणजे काय? जिवंत आहे असं भासवायचं, परंतु खरं तर ती मेलेली आहे. म्हणजे ढोंगी मंडळी. सर्व प्रकारचा ढोंग तिथं आहे. बाह्य गोष्टी करण्यामध्ये ते खूप त्यांना मजा वाटते. रूढी परंपरा आणि त्या ठिकाणी पाळायच्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण अंतकरणातून दूषित अशी आहे. अंतकरणापासून देवाची सेवा ते करत नाही, त्याचं उपकार स्मरण करत नाही, पण सर्व प्रकारचे सणवार पाळणे आणि ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. तर ही अशी मेलेली मंडळी. आणि अशी जर मंडळी असेल तर मला तुला दोष देणे येतो म्हणतो. ओके, तर ही थुईतारा मंडळी. नंतर कोणची मंडळी आहे? फिलडेल्फिया मंडळी. फिलडेल्फिया मंडळी. हां, हिच्याविषयी काय म्हटलंय? जशी स्मरणा मंडळी होतं तसंही त्यामध्ये काय दोष त्याला आढळला नाही. बरोबर ना? आणि शेवटी लावदिकिया मंडळी. लावदिकिया हे सगळे शहरांचे नाव आहेत बरं का. लावदिकिया मंडळी. लावदिकिया मंडळीमध्ये काय दोष आहे? ही मंडळी एकतर कोमट मंडळी, म्हणजे तो म्हणतो तू शीतही नाहीस, तू उष्णही नाहीस, तू कोमट आहेस, कोमट मंडळी. आणि ती अभिमानी मंडळी, कारण ती काय म्हणते, मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे, मी खूप धन मिळवलंय. पण तो काय म्हणतो, मी तुला सांगतो तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा असा आहेस. अशी मंडळी आहे. कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या 7 मंडळींविषयीचा दोष त्या ठिकाणी तो दाखवत आहे. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर ही जी इफिसीतील मंडळी आहे, पहिली प्रीती सोडलेली. इट इज अ लवलेस चर्च. प्रीतीहीन मंडळी, ज्याच्यामध्ये प्रीतीच नाहीये. येशूने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं, सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे? तो आपला देव परमेश्वर याजवळ संपूर्ण मनाने, शक्तीने, बुद्धीने आणि जीवाने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजार. तर ही प्रीती जर सोडली तर मग त्या मंडळीला काहीच अर्थ राहते. इट वॉज अ लवलेस चर्च. स्मरणा मंडळी, ह्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. परगम येथील मंडळी वर्ल्डली चर्च आहे. सगळ्या जगी गोष्टी त्यामध्ये आल्या आहेत. वर्ल्डली चर्च म्हणजे सगळ्या जगी गोष्टी, त्याला देव पण पाहिजे पण जगातल्या गोष्टी पण पाहिजेत. जगाला आकर्षित झालेली, जगामध्ये अनिती आहे, जारकर्म आहेत, भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे, ह्या सर्व गोष्टी करायच्या आणि रविवारी येऊन संदेश पण द्यायचा, उपदेश पण द्यायचा, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालल्या वर्ल्ड, आणि त्यांना काहीच त्याचं वाटत नाही. अशी ती वर्ल्डली चर्च होतं. थुईतारा मंडळी, इट इज अ सिनफुल चर्च. ही पापी मंडळी, कारण मूर्तीपूजा आणि जारकर्म ह्या 2 गोष्टींचा देवाला सर्वात जास्त राग किंवा तिटकारा कोणता असेल तर मूर्तीपूजा आणि जारकर्म. तो बाकी सर्व पाप तुम्ही शरीराबाहेर करता, पण जारकर्म म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये तुम्ही पाप करतात. जे शरीर प्रभू आणि आत्मा एक आहे, तुम्ही आपलं शरीर घेता आणि एका कसबीनिशी जोडता, म्हणजे तुम्ही त्या शरीराला दूषित केलेलं आहे. आणि म्हणून हे जारकर्म परमेश्वराला मान्य नाही. मूर्तीपूजा, तो म्हणतो मी ईर्ष्यावान देव आहे,
कुठल्याही गोष्टीची तू मूर्ती करून त्याची पूजा करू नको. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको, त्याला भजू नको, त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जो कोणी आपल्या बापाच्या पापाबद्दल 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत मी त्याचं शासन करतो, असा तो देव आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी त्याला मान्य नाहीत. इट वॉज अ सिनफुल चर्च. सार्दिसीतील मंडळी, इट वॉज अ डेड चर्च. आणि डेड चर्च म्हणजे माहिती आहे, नुसतंच नावाला ती जिवंत आहे असं वाटतं, पण आतमध्ये मिळेल. आता समजा हे समजा जर खरे असते, खरे गुलाब नाही का कोणीतरी आणलेत, ते जिवंत आहे का ते का गुलाब जे आणलेले? समजा एक खरे असते, खरे तो गुच्छ आणला तुमचा, एक वाळलेला, समजा एक वाळलेला गुच्छ आहे नाही का, काय बऱ्याच महिन्यापूर्वीचा ते गुच्छ आहे. आणि एक असा नुसता फ्रेश बुके आणला, समजा राजेशने जाऊन बुके आणला, त्यातलं जिवंत कोणचा, मेलेला कोणचा? एक वाळलेला बुके 2 महिन्यापूर्वीच आणलाय, आत्ता संध्याकाळी कोणाचा सत्कार करायचा म्हणून आपण आणलाय, फ्रेश दिसत. दोन्ही बुके तुमच्यासमोर ठेव. हा मेलेला आहे आणि हा जिवंत आहे, बरोबर ना? दोन्ही मेलेले आहेत, दोन्ही मेलेले आहेत. कारण झाडापासून ते जमिनीपासून कापलेत ना, दिसायला जिवंत दिसतात पण तो मेलेला आहे. तशीच आमची मंडळी, ही तशी जी मंडळी होती, दिसायला काय अरे बापरे काय छान मंडळी, किती छान गीतं गातात, किती छान बायबल स्टडी होतो, किती छान शिबिरं होतात, किती छान त्या ठिकाणी सगळी सेवा होती, मोठी मंडळी आहे, एवढा पैसा येतो, दिसायला जिवंत आहे पण खरं तर ते मेलेले. कारण बुके जरी आणला तरी खरं तर तो मेलेला आहे, काही दिवसांनी तो जाई त्या बुगाच होणार आहे. तशी ती मंडळी येते. सारदी वाटती जिवंत पण खरी ते मेलेली. ओके. त्यानंतर फिलाडेल्फिया मंडळी, त्याबद्दल काही दोष नाही. आणि लाउदिकिया कशी होती? कोमट, म्हणजे प्राऊड आहे, स्वतःबद्दल तिला खूप अभिमान होता की मी त्या ठिकाणी कोण आहे, श्रीमंत मंडळी. ओके. तर अशा प्रकारच्या ह्या मंडळ्या आहेत. आता ह्या दोष दाखवल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 5ही मंडळ ज्यांचा दोष आहे त्यामध्ये एक गोष्ट तो सांगत आहे. काय सांगत आहे? त्यामुळे फार महत्त्वाचा संदेश आहे. येशूनी आपला पहिला संदेश कोणता दिला? ज्यावेळेस त्याने आपलं कार्य सुरुवात केलं त्यावेळेस पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. येशूचा शेवटला संदेश कोणता आहे? पुनरुत्थित ख्रिस्त शेवटला संदेश देत आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक शेवटचा संदेश लिहितो आणि म्हणतो पश्चाताप करा. 5ही मंडळांना लिहितो, म्हणजे ह्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं. आणि म्हणून पश्चाताप ही अतिशय आजची गरजेची गरज आहे की जी फार दुर्मिळ आहे, फार लोकांना ते करताना दिसत नाही. आणि म्हणून एकदा येशू ख्रिस्ताने एक वाक्य सांगितलं. तो काय म्हटला? 99 धार्मिकांपेक्षा, काय म्हणतं माहिती आहे का ते वचन? 99 धार्मिकांपेक्षा एका पश्चातापी मनुष्यासाठी स्वर्गात अधिक आनंद केला जातो. म्हणजे 99 धार्मिक असतील पण त्यासाठी स्वर्गात आनंद होत नाही, पण एक पश्चातापी त्यासाठी अधिक आनंद होतो. का बरं असं होतं? याचं एकच कारण आहे की तो एक पश्चातापी सापडणंच अवघड आहे, म्हणून तो सापडला की आनंद होतो. हे काय साधं कारण आहे. एक पश्चातापी खूप आनंद होतो, अरे बापरे एक पश्चातापी मिळाला म्हणून स्वर्गात देवदूत आनंद करतात. कारण एक पश्चातापी सापडणंच अवघड आहे. पश्चाताप कोणालाच नको आहे. आपलं जीवन जगतोय, मजेत ख्याली खुशालीने राहतोय, ते श्रीमंतासारखं. तिथं दरिद्रीला आजार पडला त्याकडे लक्ष नाही. स्वैराचारी जीवन जगायचं, बदफैली जीवन जगायचं, जगाचं जे टोटल म्हणजे आपण नॉर्मल जीवन जगतोय असं आपलं जीवन झालंय. ज्यावेळेस एक पश्चातापी मनुष्य सापडतो देवदूत स्वर्गात आनंद करतात, बरोबर ना? तर त्यामुळं पश्चाताप करा. आता बघा तो सांगतो इफिसीतील मंडळी, पहिली प्रीती सोडली, कुठून पसंत पावलास ते लक्षात ठेव आणि पश्चाताप कर. आता जर पश्चाताप केला नाही तर काय गोष्टी घडणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो जर तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझ्याकडची समय त्या ठिकाणाहून काढून टाकेल. समय काढून टाकेल. ह्याचा अर्थ काय होतो? आता कल्पना करा काय म्हणतो ती जी समय आहे ती समय त्या ठिकाणाहून मी काढून टाकेल. समय म्हणजे काय आपण आता प्रगटीकरणात पाहिलं. मंडळी, बरोबर. तर मंडळी जी आहे त्यात ती काढून टाकेल, म्हणजे त्या मंडळीमधलं माझं सान्निध्य, माझी समक्षता, माझा अभिषेक जो आहे, माझं गौरव जो आहे तेच मी काढून टाकेल. ते काढल्यावर त्या मंडळीमध्ये राहतं काय? शेवटी मंडळांच्या मध्ये तो ख्रिस्त आहे. तो म्हणतो ही मंडळीच मी समयच मी दूर जाईल. आणि मग ती समयच काढली तर काय राहणार आहे?
काहीच नाही. म्हणून माझं अस्तित्व मी काढून टाकेल, माझा अभिषेक मी काढून टाकेल. आता एक लक्षात घ्या, निवास मंडप सगळ्यांना माहिती आहे. निवास मंडप काय होता? निवास मंडप परमेश्वराने म्हटला की मला माझ्या लोकांमध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांना सांग की आमच्यासाठी एक पवित्र स्थान बांधा. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना एक पूर्ण आराखडा दिला, एक मॅप दिला. लक्षात, हा निवास मंडप कसा बांधायचा जर तुम्ही ह्याच्यामध्ये वाचलं, मोशेचं वाचलं, तर मोशेला त्याने संपूर्ण मास्टर प्लॅन दिला होता. लांबी इतकी, रुंदी इतकी, ह्या रंगाचं कापड, असं हे द्वार पाहिजे, अर्पणाची वेदी कशी पाहिजे, पितळेचं काय पाहिजे, सोन्याचं काय पाहिजे, कोश कसा पाहिजे, सर्व त्या ठिकाणी एखादा कार्पेंटर कसं सांगतो तसं त्या देवाने त्यांना पूर्ण आराखडा दिला. आणि ते पूर्ण त्या मोशेने असं 18 वेळा असं लिहिलंय, परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे त्याने केलं, परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे, असं तुम्ही 18 वेळा मला वाटतं 39व्या अध्यायामध्ये गणनाच्या लिहिलेलं आहे. ओके, तर असं त्या परमेश्वराने सांगितलं आणि त्यांना लिहिलं. आणि ज्या वेळेस हा संपूर्ण निवास मंडप तयार झाला आणि तो देवाला समर्पित केला, त्यावेळेस काय म्हटलं माहिती आहे का? देवाचं गौरव त्या निवास मंडपावर आलं. म्हणजे काय? त्या ठिकाणी एक अग्नी आला आणि त्या निवास मंडपावर देवाचं तेज दिसत होतं. कारण का? परमेश्वराने सांगितलं आणि त्याप्रमाणे त्याने केलं. आता समजा तुम्ही असं करा, कल्पना करा की मोशेला ते सांगितलं, तो जो मास्टर प्लॅन आहे, आपण नाही का आता बिल्डिंग बांधताना एक ब्लूप्रिंट असते मास्टर प्लॅन, तो मास्टर प्लॅन जर पलिशी लोकांच्या हातात पडला असता किंवा मिस्री लोकांच्या हातात पडला असता, त्यांनी काय केलं? त्यांनी पण तसंच प्लॅन केला असता. प्लॅन तर तोच होता ना, त्यांनी तो प्लॅन केला असता. निवास मंडप असं करायचं, मग हा पवित्र स्थान असं, त्यामध्ये वेदी अशी, त्यामध्ये कोश असा, त्यांनी जर तयार केला असता, तर इब्री लोकांच्या निवास मंडपात आणि ह्या निवास मंडपात काय फरक पडला असता का? का दिसायला दोघे सारखेच दिसले असते. तेच मास्टर प्लॅन त्यांनी चोरला आणि तसंच तयार केला. हिथं इब्री लोकांचा निवास मंडप, हिथं पलिशी लोकांचा निवास मंडप. फरक कुठं होता? देवाचं गौरव फक्त इब्री लोकांच्या निवास मंडपावर होता. पलिशी लोकांनी किती प्रयत्न केला असता, मिस्री लोकांनी किती प्रयत्न केला असता निवास मंडपाची कॉपी करायचा, पण देवाचं गौरव त्या ठिकाणी नव्हतं. कारण देवाला मान्य होता तो फक्त मोशेने केलेला निवास मंडप. आणि हेच त्या मंडळीचं आहे. तुम्ही तुमची मंडळी किती पद्धतीने झाला. आजकाल सेल्फ अक्लेम्ड प्रॉफिट्स, आजकाल प्रॉफिट सापडतात, अपोस्टल सापडतात, स्वतःलाच घोषित करतात आम्ही अपोस्टल आहे. तिथं मंडळ्यांचे, तिथं हजारोच्या संख्येने लोक जातात. मंडळीमध्ये उपासना सुद्धा मोठी वाटते, दानधर्म खूप केला जातो, सर्व काय असेल, पण देवाचं गौरव तिथं आहे का? त्या ठिकाणी म्हणून तो म्हणतो पश्चाताप कर, नाही तर समय मी काढून टाकत. माझा अभिषेक आणि माझं सान्निध्य तुमच्यामध्ये नसेल तर मग त्या मंडळीला काय अर्थ आहे? आणि म्हणून तो म्हणतो पश्चाताप कर. स्मरणाला दोष नाही, त्यामुळे त्याला काही सांगितलेलं पण नाही. पुढे परगम या ठिकाणी तो म्हणतो तू बलामाचं शिक्षण सोडून दे आणि पश्चाताप कर. जर तू पश्चाताप केला नाही तर काय होईल? तोंडातल्या तरवारीने मी त्यांच्याबरोबर लढेल. तरवारीने लढेल, ह्याचा अर्थ काय होतो? आता देव तरवारीने लढायला आलाय का आपल्या ह्याच्यावर? काय त्याचा अर्थ होतो? बरोबर आहे, म्हणजे त्याचे तरवार, जे देवाचं वचन आहे की जे दुधारी तरवासारखं आहे, त्याने मी त्यांचा न्याय करणार आहे. शेवटल्या न्यायाच्या दिवशी मी तरवारीने त्यांना दाखवून देईल की त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून काय झालं. बरोबर ना? तरवारीने मी त्यांच्याबरोबर लढेल, म्हणून तू पश्चाताप कर, नाहीतर मी तरवारीने तुमच्याबरोबर लढेल, असं परगमच्या मंडळीला सांगतो. थुईतारामध्ये इजबेल स्त्री होती, ती लोकांना मूर्तीपूजा आणि जारकर्म करायला लावली होती. तो म्हणतो तू पश्चाताप कर, पश्चाताप नाही केला तर मोठ्या संकटात पाडेल. पहा, आपल्यावर जे काही आपल्या देवाची दयादृष्टी आपल्यावर आहे, देवाची कृपा आपल्यावर आहे, आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. पण परमेश्वर म्हणतो मी जर तुम्हाला आड आलो तर मी तुम्हाला मोठ्या संकटात पाडेल. मग त्यावेळेस त्या मंडळीमध्ये अरिष्ट येतील, संकट येतील. देवाने जर हात वर केले तर सैतान त्या ठिकाणी हल्ला करायला मोकळा आहे. आम्हाला आरक्षण का मिळतं माहिती आहे का? कारण देवाचं संरक्षण आम्हाला आहे. त्याच्या परवानगीनेच आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या मंडळीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्या परमिशन किंवा परवानगीने घडतात. तो मी जर तुम्हाला अनुकूल नसेल तर मग काय, नाही का? आपण नाही का, देव आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण असं नाही, पण देव जर आम्हाला प्रतिकूल झाला तर मग काय करू शकतो आपण? म्हणतो म्हणतो मी तुम्हाला मोठ्या संकटात पाडेल, तुमच्यावर अरिष्ट येतील, माझं संरक्षण हात मी तुमच्यापासून काढून टाकेल.
आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की तो म्हणतो तुम्ही त्या ठिकाणी सुधारलं पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या मंडळीतून काढून टाका, नाही तर मी तुम्हाला मोठ्या संकटात पाडेन. ओके. सारथी स्थितीतील मंडळी, तू म्हणतो तू जिवंत आहेस, पण तुझ्याविषयी म्हणतात की तू जिवंत आहेस पण तू मेलेली आहेस. पश्चाताप कर, नाहीतर चोरासारखं तुझ्यावर चालून येईल. पहा, परमेश्वराचं येणं कसं होणार आहे? एखाद्या चोरासारखं होणार आहे, चोरासारखं होईल. आपल्याला येशूने नोहाच्या विषयी सांगितलेलं आहे. नोहाच्या दिवसामध्ये काय होतं? नोहा तारवात जाऊपर्यंत लोक काय करत होते? खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. तो पाऊस पडूपर्यंत त्यांना ते समजलं नाही. अचानक पाऊस आला आणि सर्वांना वाहून गेलं, तारवात ते जाऊ शकले नाही. तसं शेवटल्या दिवसापर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि अचानकपणे चोर कसा येतो? आता इथं काय चोरासारख्याला म्हणजे आपल्याला काय वाटतं येशू ख्रिस्त चोर आहे, तसं नाही. चोर कसा येतो? अनपेक्षित येतो, न कळत येतो. आम्ही असावधान असतानाच तो येतो आणि आमच्यावर हल्ला करतो. तसं होतो. अशा प्रकारे येईल की तुला कळणारच नाही आणि तुझा न्याय पुढे असेल. त्यामुळे मी चोरासारखा येईल. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय 15 वचन, तो म्हणतो पहा जसा चोर येतो तसा मी येईन. आपण नग्न असं चालू नये आणि आपली लाज लोकांस दिसू नये, म्हणून जो कोणी जागृत राहतो आणि आपले वस्त्र राखतो तो धन्य. बघितलं 16:15, प्रकटीकरण 16:15. चोरासारखा येईल तो म्हणतो. त्यामुळे तुम्ही जागृत राहायला पाहिजे. जागृत म्हणजे काय? याचा अर्थ काय? सावध. पण म्हणजे फक्त रात्रीच्या वेळेस सावध असलं पाहिजे का दिवसा पण? कसं? 24 तास. म्हणजे काय माहिती का? तुमचे दैनंदिन जीवन तुम्ही जगत आहात. तुम्ही कामाला जाता, तुम्ही घरामध्ये वावरता, तुमचे घरातले काय कामं आहेत, तुम्ही बाहेर कशाला जाता, प्रत्येक वेळेस तुमचं लक्ष कुठं पाहिजे? वर पाहिजे, देवाकडं. माझं अंतकरण वरच्या गोष्टीकडं. मी जे काय बोलतो, मी जिथे कुठं जातो, मी ज्याच्याशी वावरतो, त्याचे माझे संबंध आहेत, प्रत्येक वेळेस सगळं लक्ष मी वरील गोष्टी करतो. सर्व काय देवाच्या गौरवासाठी मी करत आहे. माझं बोलणं, माझं चालणं, माझे संबंध, माझे नातेवाईक, सगळ्यांची काय करत, माझं काम. उदाहरणार्थ येशूने म्हटलेलं आहे, तुम्ही काम कसं करा, तुमचा अधिकार जणू काय तुम्ही प्रभूसाठी करता तसं त्याचं काम करा. मग कामावर जर आम्ही टंगळमंगळ करतो, अधिकाऱ्याचं आम्ही ऐकत नाही, तर आम्ही देवाची आज्ञा मोडतो. कारण तो म्हटला जणू काय प्रभूचं काम आहे. तर येशूने तुम्हाला एखादं काम सांगितलं असेल, तुम्ही केलं असतं ना मन लावून, तसंच तुम्ही ते काम केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. तुम्हाला ती सेवा प्रभूकडून मिळालेली आहे. मग जे काही तुम्हाला 8 तासाचं काम दिलं आहे ते मनापासून करा. असं तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट करताना वरचं भान ठेवा, वरील गोष्टीकडे लक्ष द्या, हे त्या ठिकाणी तो सांगत आहे. नाही तर मी चोरासारखा येईल आणि तुमच्यावर चालून येईल. फिलाडेल्फियाला काय त्याने सांगितलेलं नाही. लाउदिकियामध्ये काय म्हटलेलं आहे? तू कोमट आहेस म्हणून मी तुला ओकून टाकलेलं आहे, पश्चाताप कर, नाही तर. आता या ठिकाणी तो 3 गोष्टी त्यांना सांगत आहे. तो काय म्हणतो माहिती आहे का? मी तुला सांगतो 3 गोष्टी विकत घे. कोणत्या 3 गोष्टी विकत घे? तो म्हणतो तू श्रीमंत व्हावं म्हणून तू काय कर, अग्नीतून निघालेलं सोनं विकत घे. याचा अर्थ काय होईल बरं? श्रीमंत व्हावं म्हणजे अग्नीतून निघालेलं सोनं, म्हणजे श्रीमंत आणि अग्नीतून निघालेलं सोनं म्हणजे काय? आता आपण जाऊन रांकाकडून घ्यायचं का? काय गाडगेळकडून? कोण फेमस आहे? सोनं विकत घ्यायचं, चला आपल्याला श्रीमंत व्हायचं. बघा ही सांकेतिक भाषा आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बरोबर. बरोबर. पण अग्नीतून निघालेलं सोनं, ह्याला काय पवित्र शास्त्रात काय उपमा आहे का? अग्नीतून निघालेलं सोनं. स्तोत्र 12 काढावर. स्तोत्र 12 काय म्हटलं बघा ते. 12:6 6वं वचन. काय म्हटलंय? परमेश्वराची वचनं शुद्ध वचन आहेत, भट्टीतून 7 वेळा काढून जमिनीवर मुशीत ओतलेल्या रुपयासारखे ते आहेत. अग्नीतून निघालेलं सोनं म्हणजे काय? परमेश्वराची वचनं. हेच उपमा दिलेली आहे. त्यामुळे शास्त्रभाग वाचला की मग आपल्या लक्षात येतं काय त्याला म्हणायचं. मग जर तुला वचनाने तुम्ही श्रीमंत होणार आहे म्हणजे काय? कुठल्या दृष्टीत? जगिक का आत्मिक? आत्मिक दृष्ट्या श्रीमंत होण्यासाठी माझे वचन तू वाच, ते तू ग्रहण कर, त्याच्यावर मनन कर आणि त्याच्याद्वारे तू श्रीमंत हो. कारण ती
ही कष्टी किंवा दरिद्री मंडळी म्हणजे काय, वचनामध्ये ती दरिद्री होती. तिला वाटत होतं मी श्रीमंत आहे, पण तो म्हणतो आत्मिकदृष्ट्या तू दरिद्री आहेस, तू आंधळा, कष्टी, लंगडा, लुळा असा तो आत्मिकदृष्ट्या कमकुवत झालेली मंडळी होती ती. आणि म्हणून तो म्हणतो अग्नीने शुद्ध केलेलं सोनं तू विकत घे. दुसरी गोष्ट विकत घ्यायला सांगतो, तुझी लज्जास्पद नग्नता झाकण्यासाठी काय कर, शुभ्र वस्त्र नेसावायसाठी विकत घे. शुभ्र वस्त्र म्हणजे काय बरं, आता शुभ्र वस्त्र, आता सहज आपण अग्नीचं सोनं म्हटलं तर शुभ्र वस्त्राचा उल्लेख कुठं आला असेल शास्त्रामध्ये, कशामध्ये? शुभ्र वस्त्र म्हणजे काय? आता शुभ्र म्हणजे खरं पांढरा जागा घ्यायचा का, प्रत्येकाने पांढरा जागा घालून शुभ्र वस्त्र घातली? वस्त्र काय आहेत? पवित्रतेचं दर्शक. पण वस्त्राला पवित्र शास्त्रामध्ये काय अजून उल्लेख दिला आहे त्याचा अर्थ? आता जसं अग्नीचं शुद्ध केलेलं सोनं म्हणजे वचन म्हटलं, तसं वस्त्राचा काय उल्लेख आहे काय पवित्र शास्त्र? अभिषेक. पण वचन, मला वचन पाहिजे, वचनातून आपण बोलत आहोत ना, तर वचनामध्ये असं कुठं काय दिलंय का वस्त्राचा उल्लेख? सांगतो मी तुम्हाला एक मिनिट. यशाया याचा 61वा अध्याय आणि 10वं वचन काढा. यशाया 61:10 काय म्हटले बघा. हां 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 आणि हां तारणाची वस्त्र नेसवली आहेत आणि धार्मिकतेच्या झग्याने. ही वस्त्र आहेत, ही वस्त्र आहेत. शुभ्र वस्त्र म्हणजे काय? तारणाचा झगा आणि धार्मिकतेचा तारणाची वस्त्र आणि धार्मिकतेचा झगा. मग ही वस्त्र तुमच्या अंगावर आहेत का? तुमचं तारण झालं आहे का? तारण कशाने होतं? कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे, तुमच्या हातून झालं नाही. बरोबर ना? तुम्ही किती, आपण काय करतो, ख्रिस्ती लोक काय म्हणतात, मी आता खूप सत्कर्म करणार, मी देवदेव करणार आणि मग मंडळीमध्ये सक्रिय सहभाग घेणार, मी सुवार्ता सांगणार, मग मी अंधकारातील लोक प्रकाशामध्ये आणणार, मी संदेश देणार. सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही सत्कर्म तुम्ही केलेत, ह्या सर्वाची गोळा बेरीज करा, ते सगळं हातात घेऊन तुम्ही स्वर्गाकडे जा. स्वर्गाची एक पायरी सुद्धा तुम्हाला चढता येणार नाही, कारण तारण सत्कर्माने आहे. किती तुम्ही सत्कर्म करा, तो म्हणतो तुमची सत्कर्म कशी आहेत, तुमची धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी आहे. तुमच्या सत्कर्मावर तुम्ही स्वर्गाची एक पायरी सुद्धा चढू शकत नाही, स्वर्गात 1 मिनिट सुद्धा तुम्हाला टिकाव धरता येणार नाही. तर तारण कसं आहे? कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारण आहे. आणि म्हणून कृपेनेच विश्वास, आम्हाला विश्वास पाहिजे. कशावर पाहिजे? येशूने 2000 वर्षापूर्वी केलेलं त्याचं निष्कलंक सांडलेलं रक्त, की त्याच्याद्वारे आमच्या पापाची शुद्धता झाली, आमची क्षमा झाली. हा जो विश्वास ठेवतो त्याच्याद्वारेच फक्त तारण आहे. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जेणेकरून आपलं तारण व्हावं असं दुसरं नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही, केवळ येशू या नावानेच तारण आहे. त्यामुळे तुम्ही किती सत्कृत्य सद्धर्म करा, पण येशू हे नाव तुम्ही घेतलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचं ते तारणयुक्त कार्याचं प्रायश्चित्ताने तुम्ही केलं नाही, तर त्यामुळे तुम्हाला तारण नाही. हे तारण. आणि धार्मिकता. धार्मिकता म्हणजे आपल्याला माहिती आहे, येशूने सांगितलं तुमची धार्मिकता ढोंगीपणाची नसावी. तर ही गुप्त जीवनातली धार्मिकता आहे. ज्यावेळेस तू प्रार्थना करतो तेव्हा ढोंग्यासारखा असू नको, दानधर्म करतो तेव्हा ढोंग्यासारखा करू नको, अजून काय उपवास करतो ढोंग्यासारखं. गुप्तवासी पित्याशी सगळं कर. तो गुप्तवासी पिता आहे, तुझं गुप्त जीवन तो पाहतो. तुमचं गुप्त जीवन शुद्ध ठेवणे ह्याला म्हणतात धार्मिकता. त्याला नीतिमत्ता म्हणतात. नीतिमत्व आहे. धार्मिकता आणि नीतिमत्व ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का. शास्त्री पुरुषी धार्मिक होते, येशू नीतिमान होता. वरून दिसायला दोघं सारखेच. दोघं शब्दात दिवस पाळायचे, सभास्थानात जायचे, नियमशास्त्र वाचायचे, प्रार्थना करायचे, उपवास करायचे. येशू आणि शास्त्री पुरुषी दोन्ही करायचे. पण फरक काय होता? हा अंतकरणातून शुद्ध होता आणि सगळं बाह्य होतं यांचं. तर आमची अंतकरणातली शुद्धता ती धार्मिकता पाहिजे. आलं लक्ष तुमच्या? आणि तिसरी गोष्ट सांगतो, तू काय घे, तुला दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून डोळ्यात टाकायला अंजन विकत घे. तर 3 गोष्टी विकत घ्यायला तो सांगतो. दृष्टी प्राप्त व्हावी म्हणजे आमची आता दृष्टी कशी आहे? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ह्या जगाच्या दैवतानं तुमची डोळे मने आंधळी केली आहेत. हा जगाचा दैवत कोण आहे? सैतान आहे. सैतान त्याच्या दूताकरवी आमची मने त्याने आंधळी केलेली आहेत. आम्हाला स्पष्ट ते दिसत नाही. देवाचं वचन तिथे आहे, पण आमची मने आंधळी झालेली आहेत.
2000 वर्षापूर्वी तेच झालं. हे शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील धार्मिक लोक हजारो वर्षापासून मशियाची वाट पाहत आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष मशिया त्यांच्यामध्ये आला त्यावेळेस त्यांनी ओळखला का मशियाला? तो आपल्या स्वकीयांकडे आला पण त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. कारण का? आंधळे झाले होते. आत्मिकदृष्ट्या ते आंधळे झालेले होते, त्यांना दिसत नव्हतं काय. आणि म्हणून हे आम्हाला आत्मिकदृष्ट्याचं आंधळपण आमचं जावं, आम्हाला दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अंजन विकत घे. 3 गोष्टी विकत घ्यायला सांगतो. अग्नीतून निघालेलं शुद्ध सोनं विकत घे. अजून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे आणि डोळ्यात घालावयास अंजन विकत घे, तर तू श्रीमंत होशील. ह्या गोष्टी सांगतो. आणि जर तू पश्चाताप केला नाहीस तर काय म्हणतो पुढं? पश्चाताप केला नाही तर काय करेल मी? ह्याच्याविषयी काय म्हटले? पश्चाताप केला नाही तर नाही. आस्था बाळग आणि पश्चाताप कर. आस्था बाळग. आस्था बाळग म्हणजे हे फार गांभीर्याने घे तू. हे फार असं सहजासहजी घेऊ नकोस. हे निष्काळजीपणा ह्याच्याविषयी करू नकोस. तू आस्था बाळग. ह्याच्याविषयी तू कळकळीने विचार कर आणि ह्याला प्रामुख्याने तू प्राधान्य दे आणि तू पश्चाताप कर, नाहीतर मी तुझे घेऊन तुला मारून टाकेल. ओके, हे झालं पश्चातापाविषयी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मंडळीला, ह्या मंडळीमध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना विजयी जीवन जगायचं आहे. बरेचसे लोक असे आहेत की जे साधं जगिक जीवन जगतात ह्या मंडळीमध्ये, ज्याला आपण सभासद म्हणतो, सभासद. पण काही लोक असे आहेत की ज्यांना शिष्य व्हायचं आहे. आता शिष्य कोण होऊ शकतं? शिष्य होण्यासाठी क्रायटेरिया काय? मंडळीमध्ये शिष्य लुकरूच वर्तमानाचा 14व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी दिल्यात की ज्याच्याने तुम्ही शिष्य ठरू शकता. त्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तेच फक्त शिष्य होऊ शकतात, बाकी सगळे सभासद आहेत. लूक याचा 14वा अध्याय आणि 26, 27 आणि 33 वचन. लूक 14:26 वाचा बरं, काय म्हटलंय? हां, वाचा वाचा. हां, हां, जर तुम्हाला शिष्य व्हायचं आहे ना तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळायला लागतील. सभासद तर सगळेच आहेत. आपण येतो रविवारी त्या ठिकाणी उपासना करतो, बुधवारी बायबल स्टडी करतो, सणवाराला येतो, ख्रिसमस आलाय, आता न्यू इयर आलाय, मग सभासद म्हणून ठीक आहे. जर तुम्हाला 35 मार्क पाडायचे बास आहे, जास्त काय करू नका. कसं तरी रांगत रांगत स्वर्गापर्यंत जा, सगळ्यात शेवटची जागा मिळेल त्यात समाधानी राहा, काय हरकत नाही. तसं पण चालू शकतं ना, तसं पण जीवन जगू शकतो. पण जर तुम्हाला शिष्य व्हायचं आहे, जर तुम्हाला 100त 100 मार्क पाडायचे, जर येशूच्या जवळ त्याच्या आसनावर तुम्हाला बसायचं आहे, जर तुम्हाला उच्च लेवलला जायचं आहे, तर तुम्हाला मग शिष्य व्हायला पाहिजे. शिष्य म्हणजे काय? सर्वस्वाचा त्याग, सगळ्याचा त्याग आहे. आई बाप, बायको, मुले, भाऊ बहीण यांचा आपल्या जीवाचाही द्वेष केला त्याशिवाय तुम्हाला शिष्य होता येणार नाही. 27वा वचन काय म्हणतंय? हां, आता स्वतःचा वधस्तंभ म्हणजे काय? आपण एक लाकडी असं क्रॉस तयार करायचं का घरामध्ये? चला क्रॉस करून आपल्याला रोज. वधस्तंभ म्हणजे स्वतःची इच्छा वधस्तंभावर मारायची आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं. हे रोज रोज जो करत नाही, जो त्याची प्रॅक्टिस करत नाही, जो त्याला पुरवत नेत नाही, त्याला माझं शिष्य होता येणार नाही. आणि 33व वचन काय म्हटलंय? 33. सर्वस्वाचा त्याग. सर्वस्व म्हणजे तुमच्याकडे जे आहे नाही ते, युअर पोझेशन्स, तुमच्याकडे इस्टेट आहे, मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, सर्वाचा तुम्ही त्याग केला पाहिजे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. जो कोणी आई बाप भाऊ बहीण यांचा म्हणजे सर्व इतर माणसांपेक्षा माझ्यावर अधिक प्रीती केली पाहिजे. स्वतःचा वधस्तंभ घेऊन म्हणजे स्वतःपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती केली पाहिजे. आणि तुमच्याकडे जे काय आहे मटेरियल थिंग, जे जगी गोष्टी आहेत त्याचा तुम्ही त्याग केला, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करायला पाहिजे. ह्या गोष्टीचा त्याग केला तरच तुम्ही शिष्य होऊ शकता, बरोबर ना? आणि म्हणून असे जे शिष्य होऊ पाहतात ते विजयी लोक ठरणार आहेत. आणि फार थोडे लोक असतात मंडळीमध्ये, ह्यातले फार थोडके म्हणजे 1% लोक फक्त जे आहेत की ते विजयी जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. फार कमी. 100 लोकांची मंडळी असेल तर 1 जण त्यातला असतो की जो विजयी जीवन जगू पाहतो. आणि जे विजयी जीवन जगतात त्यातले त्यांना तो काय काय अभिवचन देतो ते या ठिकाणी आहे. इफिसितील लोकांना तो म्हणतो, तुमच्यातले जे थोडके आहेत, 1% असेल कदाचित, जे विजयी जीवन जगतात त्यांना मी काय करेल? देवाच्या बागेतील जीवनाचे झाडाचे फळ. हे कुठं तुम्ही पाहिलं होतं? जीवनाचं झाड कुठं ऐकलं होतं का पवित्र शास्त्रात?
पहिल्या 66 पुस्तक अगोदर उत्पत्ती तुम्ही कुठेतरी ऐकलं होतं आणि तिथं तुम्हाला ऐकलं होतं की तिथं ज्वालाधारी तलवार लावली आणि तो मार्ग बंद करण्यात आला. 66 पुस्तकानंतर प्रकटीकरणामध्ये परत ह्याचा उल्लेख आहे. आता ह्याचा मार्ग खुला झालेला आहे, पण सर्वांसाठी नाही. जे विजय होऊ पाहतात त्यांना जे निषिद्ध केलेलं झाड आहे, जीवनाचं झाड, त्या झाडाची फळं मी त्याला देईल. म्हणजे तो अनंतकालिक जीवन जगण्यासाठी तो सज्ज होईल. बरोबर. स्मरणा या ठिकाणचा मनुष्याला जो विजय मिळवेल त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसरं मरण याची बाधा नाही. दुसरं मरण म्हणजे काय? दुसरं मरण म्हणजे काय? दुसरं मरण म्हणजे अग्नीचा सरोवर. पुढे प्रकटीकरणात आपण वाचणार आहोत. दुसरं मरण म्हणजे अग्नीचा सरोवर. अलग लक्षात. आणि म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये 2 जन्म आणि 2 मरण असतात. कोणचं कसं घ्यायचं ते आपल्यावर आहे. 2 जन्म म्हणजे कोणचे? एक तुमचा शारीरिक जन्म. प्रत्येक जण आपण मातेच्या उदरातून जन्माला येतो, तो तुमचा जन्म झाला, बरोबर ना. दुसरा जन्म कोणता? कोणचा जन्म? निकेदम येशू म्हणून येशूला म्हणतो, मनुष्य परत म्हातारा झालेला मनुष्य काय परत आपल्या मातेच्या उदरात जाईल का? बघा त्याचे विचार. म्हणजे तो कोण आहे? यहुदी अधिकारी बरं का. येशू म्हणतो तुला नव्याने जन्माला पाहिजे. मग तो म्हणतो काय आता मोठा मनुष्य परत काय आपल्या मातेच्या उदरात जाईल का? म्हणजे नवा जन्म. मग येशू ख्रिस्त काय म्हटला? मी तुम्हाला सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्या वाचून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. हा तो दुसरा जन्म. पाण्याने व आत्म्याने जन्म घेणे म्हणजे बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक, हा तो नवा जन्म. म्हणजे आमचे 2 जन्म असतात. एक तर आईच्या उदरातून आलेला शारीरिक जन्म, दुसरा म्हणजे पाण्याने आणि आत्म्याने घेतलेला नवा जन्म. पहिला जन्म, नवा जन्म. तसेच 2 मरण आहेत. पहिलं मरण म्हणजे कोणचं? शारीरिक मरण. प्रत्येकजण मरणार. इथं अमर कोणी आहे का? सगळेजण मरायला आलेले आहेत, बरं ना. आणि दुसरं मरण म्हणजे अग्नीचा सरोवर, नरक. अनंत कालासाठी जिथे रडणे आणि दात कालणे चालते, जिथं किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही. आता एक लक्षात घ्या, ज्याचा एक जन्म होतो तो 2दा मरतो, ज्याचे 2 जन्म होतात तो एकदाच मरतो. हा त्यातला फरक आहे. अलग लक्षात. तुमचा एकच जन्म झाला, नवा जन्म झालाच नाही तुम्हाला. आत्ताचं मरण आणि अग्नीचं सरोवर. तुमचे 2 जन्म झाले, एक जन्म झाला, नवा जन्म पण झाला, तुम्हाला फक्त एकच शारीरिक मरण आहे, दुसऱ्या मरणाची बाधा तुम्हाला येणार नाही. हा त्यातला फरक आहे. आलं लक्षात तुमच्या? ओके. पुढे परगम. परगम येथे काय म्हटलंय? तू जर विजय मिळवला तर मी तुला मानना देईल आणि पांढरा खडा देईल. मानना देईल म्हणजे काय हो? तिथला तो आपण जसं आता इथं प्रभोजनाला ते भाकर घेतो तसं तिथला थोडासा मानना उरलाय, तो देणार आहे का आपल्याला? मानना म्हणजे काय? मानना काय होतं? मानना म्हणजे काय होतं? ते स्वर्गातून येणारी ती भाकर होते नाही का. आणि हे पाहिल्यानंतर येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? ज्यावेळेस सैताने त्याला म्हटलं तू या दोंड्याच्या भाकरी कर, येशू काय म्हटला? तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक, हा तो मानना आहे. त्यावेळेस आम्ही जे जगणार आहोत ना, तिथं काय आपल्याला खाणं पिणं नाही तिथं, बरं का. तिथं काय ज्वारीची भाकर बाजरीची भाकर असलं तिथं काय नाही. फक्त तिथं मानना म्हणजे काय? देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द. तिथं मंदिर नसणार, तर प्रत्यक्ष देव आमच्या समोर असणार आहे आणि त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द म्हणजे हा मानना मी त्याला देईल. देव त्यांचा मेंढपाळ होईल, तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. देव त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, कष्ट, श्रम व कसे नाही, अशा प्रकारचे जीवन आपल्याला ते मिळणार आहे. मानना. आणि पांढरा खडा. पांढरा खडा म्हणजे काय? पांढरा खडा. आजकाल लोक बरेच खड्यावर विश्वास ठेवतात बघा. हा खडा, तो खडा, 12 जातीचे खडे, मग हा घातलं की हे मिळतं, मग हा लाभ मिळतो, मग लॉटरी लागती, मग कार मिळती. असे बरेच आहेत आपल्या ख्रिस्ती लोक सुद्धा आहेत ते मानणारे, ते खडे घालणारे. तसं म्हणतो मी एक त्याला पांढरा खडा देईल. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस राजाची एखाद्यावर मर्जी असायची त्यावेळेस तो काय करायचा माहिती का? त्याच्या स्वतःची अंगठी काढून त्या मनुष्याला घालायचा. म्हणजे काय? माझी कृपा किंवा माझी दया तुला झालेला आहे, तो आता सन्मानित झालेला आहे. तसं मर्दक आहे, आपल्याला माहिती असेल मर्दक आहे. त्यांनी या राजाचा प्राण वाचवला होता. एस्थेरचा चुलता होता तो. पण राजाला कळालं की ह्याने प्राण वाचवलं पण त्यासाठी काहीच केलं नाही. त्यावेळेस त्याला सन्मानित केलं आणि राजाने आपली अंगठी काढून त्याला स्वतःला घातली. म्हणजे हा सन्मान आहे त्या मनुष्याचा. तसा परमेश्वर काय करेल? माझ्या दृष्टिकोनातून सन्मानित आहे, तुझा सत्कार मी करतो.
कारण त्या पृथ्वीवर जगत असताना तू विजयी जीवन जगलास. त्यामुळे मी माझ्या हातातली अंगठी तुला घालत आहे. एक मोठा सन्मान त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याला म्हणतात पांढरा खडा. आणि त्याच्यावर एक नाव असेल ते तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच कळणार नाही. म्हणजे पर्सनल, गॉड विल बी अ पर्सनल फादर. तुम्हाला एक पर्सनल गिफ्ट तो देणार आहे. कधी कधी आमच्याकडे MR लोक येतात. आता आम्ही हे असो ना, MR लोक म्हणजे फार्मसीचे, त्यांना बरेच काय काय फंड्स येतात. मग आम्हाला ते आमच्याकडे आणतात. एका डायरी असती किंवा एखादं काय पुस्तक, तर पर्सनलाइज गिफ्ट म्हणजे त्यावर नाव लिहिलं असतं आपलं. मग ते आपल्याला खूप बरं वाटतं. अरे माझं नाव तिथं लिहिलेलं आहे आणि डायरी दिली. तसा हा पर्सनल गिफ्ट असणार आहे प्रत्येकाला. परमेश्वर म्हणाल, मी तू माझ्या दृष्टिकोनातून मोठा अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुला एक पर्सनल गिफ्ट देतो. तसा पांढरा खडा तो मला देईल. आणि त्याचा अर्थ दुसऱ्या कुणालाच कळणार नाही. कुणाला होईल ते जे विजय मिळवतात. बरोबर. नंतर तुम्ही तारा, इथल्या मंडळी तो काय म्हणतो, तू जर विजय मिळवलास तर काय जीवनाच्या पुस्तकातून, तेच आहे ना, काय जीवनाचं पुस्तक तेच आहे मला वाटतं. काय म्हटलंय तिथं, हा पुष्कळ राष्ट्रांचा अधिकार देईल. जसा मला मिळाला राष्ट्रांवरचा अधिकार, राष्ट्राचा अधिकार. हे कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला की एक 10 त्याने हे दिले, 10 रुपये दिले प्रत्येकाला एक म्हणजे 10 नोकरांना 10 रुपये दिले. मग त्या ज्याला 1 रुपया दिला त्याने काय केलं, त्याचे 10 रुपये केले. मग त्याला धनी काय म्हटलं, त्याचा तुला 10 राजांवर मी अधिकार देईल. ज्याने एकाचे 5 केले त्याला 5 राजांवर अधिकार. आता थोडंसं यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस आपण 5,000, 2,000 आणि 1,000, तो पण एक वेगळा दाखला आहे. त्यामध्ये आपण काय म्हणतो, जे 5,000 मिळाले त्याला तो काय म्हटला, त्याला काय प्रतिफळ दिलं असं म्हटलं का, तो 5,000 कमवलं असं म्हटलं का. मग काय 2 वेगळे दाखले ना, एकाला 5,000 दिले होते, एकाला 2,000 रुपये, एकाला 1,000 रुपये. 5,000 वाल्याला काय म्हटलं, तो शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी तुला मी बहुतांची करतो. आणि ज्याने 2,000 केले होते त्याला काय म्हटलं, त्याला सेम म्हटलं. हे फार महत्वाचं आहे. 5,000 वाल्याला जे म्हटलं तेच तो 2,000 वाल्याला म्हटला. फक्त 1,000 वाल्याला त्यांनी तो रागवला तो. पण आता इथं वेगळं आहे. इथं एकाचे 10 केले म्हणून त्याला 10 मिळाले, ह्याने एकाचे 5 केले म्हणून 5 राज्यावर अधिकार मिळाला. असं का बरं त्याने केलं, असा दुजाभाव का केला परमेश्वराने. इथं 5, ह्या दोघांना सेम बक्षीस. आता ह्या 5,000 वाला म्हटलं असेल मी 5चे 10 केले, मला त्यासारखंच, त्याने फक्त 2चे 4 केले. मग असं का, मला अन्याय का केला देवाने. वेगवेगळे दिले होते. प्रत्येकाला सारखंच दिलं होतं. हा फरक त्यामध्ये, ह्याला वेगवेगळे दिले होते. 5च्याला 10,000 करणे अपेक्षित आहे, त्याला 2 दिलं होतं. त्यांनी 10,000 नाही, कारण त्याला 2च मिळाले होते. त्याला कमी मिळाले म्हणून त्यांनी कमीच अपेक्षित आहे म्हणून त्यांना सारखा. पण ह्याला प्रत्येकाला एक दिलं होतं. मग आता आपल्या प्रत्येकाला वेगवेगळे कलागुण दिलेले आहेत. कुणाला प्रार्थनेचं सामर्थ्य, कुणाला संदेश देतं, कुणी गीतं गातं, कुणी प्रार्थना करतं, कुणी दानधर्म करतं. प्रत्येकाला वेगळं आहे. पण एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला सारखीच आहे. जसे ते मीना त्याने प्रत्येकाला एक दिला, त्यामध्ये कुणी म्हणू शकत नाही की मला कमी जास्त का. मग ज्या गोष्टीवरून आम्हाला आपल्याचा न्याय होणार आहे की आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे, अशी कोणती गोष्ट की जी सारखीच आहे सगळ्यांना. आपल्या प्रत्येकाला वेळ, प्रत्येकाला दिवसातले 24 तास आहे, बरोबर ना. कुणाला 25 तास मिळतात का, किंवा कुणाला 23 तास मिळतात. मग ही जी वेळ प्रत्येकाला दिलेली आहे, हे वेळेचा सदुपयोग कोण कसा करतो त्याच्यावर तो अधिक आणि अधिक आपल्याला प्रतिफळ मिळेल. जे एकाचे 10 केले त्याला 10 राज्यावर अधिकार, ज्याने एकाचे 5 केले त्याला 5च राज्यावर अधिकार. देव कधी पक्षपात करत नाही. वेळ सारखीच दिली ना. मग काही जण आज काय करत आहे, कोणी पार्टीला गेलेले, कोणी पिक्चर बघायला गेलेले, कोणी मॉलमध्ये फिरायला गेले. तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्ही देवाचं वचन ऐकता. वेळेचा सदुपयोग कोण कसा करतो त्याच्यावर तुमचं प्रतिफळ ठरलेलं आहे. त्यामुळे वेळ कसा गेला, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस फार वाईट आहेत. संत पौल म्हणतो सगळ्यांना वेळ सारखाच आहे, पण कोण कसं घालवतं. प्रत्येकाला स्वातंत्र्य, तुम्ही त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा करायचा का सदुपयोग करायचा तुमच्यावर आहे. कुणी तुमच्याला जबरदस्ती करणार नाही. पण तुम्ही आत्ता कोणता निर्णय घेता ह्याच्यावर तुमचं मुक्काम स्थळ अवलंबून आहे. तुम्ही जर योग्य निर्णय घेतला तर सार्वकालिक जीवन आहे. जर तुम्ही निष्फळ निर्णय घेतला, योग्य निर्णय घेतला नाही, तर अग्नीचा सरोवर आपल्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, राष्ट्रांचा अधिकार तो आम्हाला देणार आहे. त्यानंतर सार्दिसीतल्या मंडळीला काय म्हणतो तो, जीवनाच्या पुस्तकाचं नाव खोडणार नाही, बरोबर, असं तो म्हणतो. आता एक लक्षात घ्या, हे सगळं आता झालं, बरोबर ना. त्या शेवटल्या दिवशी ज्यावेळेस तो न्यायाचा दिवस येणार आहे ना,
तसं अशी कल्पना करा, संपूर्ण जग ओके त्या न्यायस्थानावर थांबलेलं आहे. तिथं न्यायस्थानावर येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि प्रत्येकाला एक एक तो त्या आरोपीच्या पिंजऱ्यात आणून ठेवणार आहे. तर मग तुम्ही अशी कल्पना करा, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात आहात, संपूर्ण जग तुम्हाला त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो आता तुमचा न्यायनिवाडा करणार आहे आणि तो सगळे तुमचे पाप वाचून दाखवतो. तू या दिवशी असं केलं, असे दुष्ट विचार केले, वेबिचारी विचार तुझे होते, दुष्ट मनोवृत्ती होती, स्वार्थ होता, हे सगळं धडा तो वाचून दाखवेल, बरोबर ना. पण नंतर तो म्हणेल की ह्यांनी ख्रिस्ताच्या रक्तामध्ये पापाची क्षमा मागितली आणि सगळं पाप त्याचे धुतले गेलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी तू सार्वकालिक जीवनात जा. तसं दुसऱ्यांचे पण सगळे पाप, आपल्यापेक्षा भयंकर पाप असेल ते तो वाचून दाखवेल. पण जर आमच्या पापाची क्षमा मागितली नसेल, वाईट तर सगळ्यांनीच केले, सगळे कुणी तर आपण निष्पाप नाही, सगळ्यांनी वाईट केले, पण पापाची क्षमा मागितली की नाही. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्या आरोपीच्या पिंजऱ्यात असाल आणि ह्या परमेश्वराने तुमचे घडाभर सगळे पाप वाचून दाखवले, ते वाचून दाखवल्यावर कदाचित आपली लाजेने मान खाली जाईल की मी काय पाप केले. कदाचित वाचून नाही दाखवलं, आपल्या त्याच्याकडे व्हिडिओ टेप असेल, तो आपल्या सगळ्या आयुष्याचा टेपच लावाल, तिथं पिक्चर लावाल आपलं, कसं काय करत होता, काय करत होता, गुप्तपणे काय करत होता, विचार काय होते, आणि सगळे वाचून दाखवलं. आता आपला न्याय तो देणार आहे, ज्याला आपण म्हणतो ना स्टेटमेंट देणार किंवा त्या जजमेंट पास करणार. त्यावेळेस लक्षात घ्या की त्या आरोपीच्या पिंजऱ्यात असताना तुमची एकच इच्छा असणार आहे मनात. कोणची इच्छा असणार आहे? काय इच्छा असेल बरं तुमची? एकच इच्छा असणार मनात, क्षमा. क्षमा. अजून बघूया, अजून काय काय तुम्हाला काय वाटतं? सार्वकालिक जीवनात जावं, तिची प्रत्येकाची इच्छा असेल. अजून दाखवू नये. अच्छा, माझं पाप झाकून ठेवा. तसे शौल म्हटला, मी पाप केलंय पण सांगू नको लोकांना. आता गेला शेवटी, नाशालाच गेला. तर बरोबर आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुम्ही विचार करताय, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार असतील की मला पाप दाखवू नये किंवा मला सार्वकालिक जीवनात जावं, ही तर खूप तीव्र इच्छा असेल. माझी एकच इच्छा असेल, काय माहिती आहे का, फक्त आता जे काय जीवनाचं पुस्तक तो उघडणार आहे त्यात माझं नाव असावं. का त्यात जर नाव नसलं तर संपलं, मग संपलं, तुम्हाला अग्नीचा सरोवर आयुष्यभर. माझं नाव ते जीवनाच्या पुस्तकात पाहिजे आणि म्हणून तो म्हणतो मी त्या जीवनाच्या पुस्तकात त्याचं नाव खोडणारच नाही. कोण? जो विजय मिळवतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराकडे एक खोड रबर आहे. आज तुमचं नाव ते जीवनाच्या पुस्तकात असेल, पण तुम्ही जर द्वान मार्गाला गेला, मार्गभ्रष्ट झालं, तर त्याकडे खोड रबर आहे, तो नाव खोडू शकतो. आज जीवनाच्या पुस्तकात असलेलं तुमचं नाव महिन्याने कदाचित ते खोडलं जाऊ शकतं. म्हणून आम्ही रोजचं जीवन आमचं वधस्तंभ घेऊनच चाललं पाहिजे, कारण खोडण्याची सोय तिथं आहे त्याकडं. पण तो म्हणतो जो विजय मिळवतो त्याचं नाव मी खोडणारच नाही. ओके. नंतर शेवटी फिलाडेल्फिया काय म्हणतो तो? स्तंभ करील. हो, देवाच्या मंदिरातला मी स्तंभ. आता स्तंभ, सगळा मंदिराचा भार कोण वाहतं? तो स्तंभ असतो, बरोबर. मग मी त्या शेवटची जी तुमची नवी यरुशलेम आहे, जी नगरी आहे, त्यामध्ये देवाचा ज्या मंदिराचा स्तंभ आहे, म्हणजे मोठी पदाधिकारी असतील, पदवीत्वला देईल, ज्याच्यावर माझं नाव, माझ्या देवाचं नाव आणि यरुशलेम पवित्र नगरीचं नाव त्यावर लिहिलेलं असेल. म्हणजे त्यात एक मोठा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी, जसं लुसिफर त्याला एक मोठा अधिकार होता, तसं मी तुला मानाचं त्या ठिकाणी स्थान देणार आहे, तुला देवाचा स्तंभ मी करेल, असं तो म्हणतो. आणि शेवटी तो म्हणतो जो विजय मिळवेल, जसं मी विजय मिळवून आपल्या पित्याच्या राज्यासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राज्यासनावर बसू देईल. ह्याच्यासारखा मान अजून कुठला असणार आहे? येशू ख्रिस्त आणि तुम्ही त्याच्याजवळ, आणि बाकी सगळे तिथं बसलेत. बाळासाहेब पण तिथं कुठे लांब आहेत आणि तुम्ही तिथं बसले येशूच्या जवळ. अजून काय पाहिजे आपल्याला, नाही का? तर येशूच्या म्हणजे त्याच्या राज्यासनावर, राज्यासन, येशूच्या राज्यासनाजवळ बसण्याचा मान आपल्याला मिळणार आहे. तर असे त्या विजयाची व्याख्या आहे. आलं का लक्षात तुमच्या? आता हे आपण पुढच्या वेळेस वाटल्यास परत एकदा रिव्हिजन करू आणि मग आपण पुढे जाऊ. तर ह्याच्यात 3 अध्याय संपतात. पहिले दुसरा अध्याय कुठं संपतो? इफिस, स्वर्णा, परगमा, थुएतरा, इथे दुसरा अध्याय संपतो. ओके. आणि सार्दिस, फिलाडेल्फिया, इथं 3रा अध्याय होता. हा 3रा अध्याय. तर असे आपण प्रकटीकरणाचे 3 अध्याय आता संपलेले आहेत. फक्त याचं तुम्ही रिव्हिजन करा घरी गेल्यावर. जर तुम्ही थोडेसे, मला वाटतं 2 पानं आहेत त्याचे, 2 पानं जर तुम्ही वाचले तर आता जे तुम्ही ऐकलं त्यावर जर तुम्ही वाचलं तर तुमच्या अधिक लक्षात येईल. आणि मग आता खरा जो मतितार्थ आहे तो 4थ्या अध्यायापासून आहे. जे प्रगटीकरण आहे हे कसं आहे, ह्या कोणत्या गोष्टी होत्या त्यावेळी जे घडत होतं. तो काय म्हटलं होतं? प्रगटीकरणाचं पुस्तक 3 विभागांमध्ये असं म्हटलं होतं. जे पाहिलंस, जे आहे आणि जे होणार आहे. पाहिलं त्यांनी काय पाहिलं? मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार, हे पाहिला.
जे आहे, जे काय आहे, हे 7 मंडळी आहे. आणि जे होणार आहे ते 4थ्या अध्यायापासून पुढं 22व्या अध्यायापर्यंत जे होणार आहे ते भावी काळात घडणाऱ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेपासून पाहणार आहोत. फक्त पुढच्या बुधवारी मला जर थोडासा ड्युटी आहे, तर मग आता ऑप्शन असे आहेत की काय ते हां कोणाविषयी म्हटलंय? सैतान नाव हे इथं कोण आहे? इथं कोणाला म्हटलंय ते? लुसिफर. कोण होता लुसिफर? देवदूत. हा म्हणजे हा देवदूत आहे, बरोबर ना? तर हे दे दीपान ताऱ्या प्रभात पुत्रा तू आकाशातून कसा पडलास, म्हणजे देवदूताचं स्थान आहे. तर अशा स्थानी मी तुम्हाला प्रभात तारा देईल, म्हणजे मी तुम्हाला देवदूताच्या स्थानावर मी तुम्हाला विराजमान करेल. जसा मान त्या लुसिफरला होता तसे मी तुम्हाला, आता बघा त्याच्याविषयी काय म्हटले, तुझा व्यापार फार मोठा होता, तू खंजिराने भरलेला होता, तू ज्ञानपूर्व सर्वांग सुंदर आहेस, तुझा तू परमेश्वराच्या पर्वतावर विराजमान आहेस, असे त्या ठिकाणी मोठमोठ्या अधिकार ह्या लुसिफरला दिले होते. तसा मी एक मोठा अधिकार तुला देईल. म्हणजे प्रभात तारा म्हणजे मॉर्निंग स्टार, ज्याला लुसिफर म्हटलं, दुसरं नाव लुसिफर. आलं लक्षात? आणि तो लुसिफर नंतर सैतान झाला. ते का झालं आपल्याला माहिती आहे, पण तो अगोदर त्याला प्रभात तारा किंवा लुसिफर म्हटलं होतं. तर तशा प्रकारचं मान मी तुला देईल असं त्या ठिकाणी म्हटलं. ओके. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मास परीक्षित आणू नकोस, धम्म वाईटपासून सोड येऊ, कारण की राज्य सामर्थ्याने गौर ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन.